कपडा घेताना 2.5 मीटरचा कपडा आपल्या कुर्त्यासाठी लागतो म्हणून आपण जर कपड्याच्या दुकानदाराकडनं 2.5 मीटर मोजून घेतो, तर कोट्यवधी रुपयाचा फ्लॅट घेताना आपण फ्लॅट मोजून का घ्यायचा? 10 वर्षापूर्वीचा बिल्डरचा व्यवसाय आणि आजचा बिल्डरचा व्यवसाय अतिशय अवघड आहे. आज आम्ही सगळं ओपन समोर ठेवून बसलेलो आहोत व्यवसायामध्ये. एकही गोष्ट फॅक्ट आम्ही लपवू शकत नाही. बघितलं आणि घेतलं याच्यासारखं तर सुख काहीच नाही आहे. पण आत्ताच्या काळामध्ये घराची वाढती डिमांड लक्षात घेता रेडी पोझिशनला तुमच्या मनासारखा फ्लॅट मिळणं खूप अवघड आहे. लोकांना हे खूप गैरसमज आहे, की रेरा आहे, आपण बिल्डरला आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटला दिली. 5 वर्ष तो सांगतोय ना, त्यांनी 5 वर्षात नाही केलं तर आपण रेरात जाऊ. सोसायटी विल हॅव नो राईट. जो फ्लॅट नवीन विकत घेणार आहे त्याच्यासाठी येतो राईट. की रिडेव्हलपमेंट करायची तर सगळ्या गाड्या पहिले कंपल्सरी करा की आत लागल्या पाहिजेत प्लॉटच्या. नाही तर पुन्हा रिडेव्हलपमेंट करून पुन्हा रस्त्यावरच गाड्या आपण लावणार असू तर आपण काय केला विकास? तुम्ही सतत असं म्हणताय रेरा आहे 5 वर्ष काही हे नाही ते नाही आणि इतकं सगळं भारी आहे. खरंच कायद्यानं वागतात को एवढे प्रॅक्टिकली? बिल्डरची इमेज सुधारायचीच खूप गरज आहे. म्हणजे हा बिल्डर हा कायम व्हिलन म्हणूनच पोर्ट्रे केला जातो किंवा प्रत्येक की हे फसवतातच आपल्याला. पण आता काय आहे ते आता कानफाट्या नाव पडलेलं आहे. आता काय ते कशामुळे पडलं? जुन्या काळात झाल्या असतील आणि तुम्ही असं म्हणणार नाही की उगाच नाव पडत नाही. आज प्रॉब्लेम बिल्डरचा हा झालेला आहे. माझं चुकलं तर माझं चुकलं म्हणण्याची कोणाची हिंमतच नाही. तुम्ही सॉरी म्हणण्याने जेवढे प्रश्न सुटतात ना, तेवढे प्रश्न कशानेच सुटत. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एक वेगळा पण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, तो म्हणजे घर. पुण्यात असो मुंबईत असो, विशेषतः पुण्यात, कारण आपला 40% ऑडियन्स पुण्यातनं येतो. घर घ्यायचं असतं प्रत्येकाला. माझ्यासारखा मायग्रंट जो फर्स्ट जनरेशन आहे पुण्यात आलेला, किंवा महानगरात राहणारी तिथली लोक, रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंट, त्यात नक्की काय घडतंय हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत रांजेकर रिअल्टीचे संचालक अनिरुद्ध रांजेकर. स्वागत आहे थिंक बँक. नमस्कार. रांजेकर ग्रुप हा किंवा रांजेकर रिअल्टी हा एक असा ब्रँड आहे की जो गेली 40 वर्ष कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात आहे. अनिरुद्ध सर आणि त्यांचे वडील हाच व्यवसाय करतायत आणि ज्यांच्याकडं विश्वासानं बघितलं जातं या क्षेत्रात असं एक नाव आहे. त्यामुळं जरी ते रेग्युलर भाषेत डेव्हलपर असले तरी लोकांच्या भल्याचं काय आहे हे ते सांगू शकतात, हा विश्वास आहे. आणि म्हणून आजची मुलाखत आहे, कारण हे आधीच क्लिअर करायला हवं आपल्या ऑडियन्सला. पहिला प्रश्न माझा हा आहे की मी एक पुण्यात राहायला आलेला माणूस आहे आणि मला घर घ्यायचं आहे, तर मी काय काय विचार केला पाहिजे? सगळ्यात पहिले मी तू जे बोललास त्याला पहिले तुझे आभार व्यक्त करतो की तू इतकी छान इंट्रोडक्शन आमची करून दिलीस. दुसरा शब्द तुम्ही आमचा उल्लेख डेव्हलपर केला आणि बिल्डर नाही केला. याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कारण डेव्हलपर आणि बिल्डर या 2 टर्मिनॉलॉजीमध्ये बिल्डर म्हटल्यानंतर लोकांची इम्प्रेशन खूप वेगळी जाते. सो डेव्हलपरचा जो ॲक्च्युअल संबंध, मराठीमध्ये जो अर्थ आहे विकसक, तेच आम्ही आहोत. आणि तू त्याबद्दल मी छान शब्द वापरल्याबद्दल आभार. येस. पुण्यामधलं तू म्हणलास तर बरोबर आहे की जसं शहर वाढत चाललंय, पुण्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढत चाललेला आहे. लोकसंख्या पुण्याची गेल्या 10 वर्षामध्ये सबस्टॅन्शियली वाढलेली आहे. घरांच्या डिमांडही त्या पद्धतीने वाढत चालल्या आहेत. पण प्रत्येक माणसाला घर घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे त्याची कपॅसिटी आणि त्याचं बजेट. बरं. तिकडनं सगळ्यात पहिली गोष्ट सुरू होते. तर पुण्यामध्ये येतात तर आज असं स्पेसिफिकली मी काही सांगणार नाही की तुम्ही कुठल्या पॉकेटमध्ये घर घेतलं पाहिजे. कारण शेवटी प्रत्येकाची गरज, निवड, त्यानंतर प्रत्येकाच्या असलेल्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात. आता IT इंडस्ट्रीमुळे पुण्यामध्ये उत्तम पैसा आला. IT इंडस्ट्रीमध्ये कोथरूडसारखे भाग खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाले, कारण ITमध्ये काम करणारे बरेचसे क्राऊड हे राहणारं कोथरूडमधलं आहे किंवा प्रभात रोड, एरंडवणे या भागामध्ये आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज रिडेव्हलपमेंट होताना दिसते. पण तसंच खूपसे लोकं जे बाहेरगावाहून येतात किंवा बाहेरच्या राज्यांमधनं सुद्धा येतात, त्या लोकांना पुण्यामधली जॉब अपॉर्च्युनिटी ही बऱ्याच वेळा पहिली असते. त्यांची ती पेइंग कपॅसिटी नसते की अगदी सेंटर ऑफ द सिटीमध्ये राहावं. मग जसं-जसं थोडी आपली पेइंग कपॅसिटी कमी होत जातं, तसं थोडं आपल्याला शहरापासून लांब जावं लागतं. ह्याच्यामध्ये घर घेताना काय पाहिलं पाहिजे हे नेहमी मला महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे आपण कुठल्या एरियात घर घेतो आहोत, त्याचा आजूबाजूचा झालेला विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर. बऱ्याच वेळा काय होतं, प्रोजेक्ट खूप छान असतो, मोठा असतो,
पण डेव्हलपर सांगत असतो, "अरे, आम्ही इकडे आता रस्ता डेव्हलप करणार आहोत बरं का. हे सगळं तुम्ही राहायला आल्यानंतर इथे रस्ता होणार आहे." सो लोकं राहायला येतात. आज तुम्ही बऱ्याच वेळा बघा, की खूप प्रकल्पांच्या या कंप्लेंट्स आपल्याला येतात, की "अहो, आम्हाला येऊन 2-2, अडीच-अडीच वर्ष झाले. अजून महानगरपालिकेने इथे रस्ताच केलेला नाही आहे. आम्हाला सांगितलं होतं रस्ता आहे." तर माझं असं म्हणणं आहे, की बेसिक सुजाण नागरिक म्हणून आपण पहिली गोष्ट काय पाहिली पाहिजे, की जी कमिटेड डेव्हलपमेंट होणार आहे, ती खरंच कागदोपत्री ठरलेली आहे का? त्याच्यावरती ॲक्शन्स झालेले आहेत का? शक्यतो अशाच ठिकाणी घ्या जिथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर जिथे रस्ते व्यवस्थित विकसित झालेले आहेत. ड्रेनेज सिस्टम्स आपल्या कशा पद्धतीने होणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा जिथे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, अशा प्रोजेक्ट्सच्या दिशेने तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमची जागेची गरज. पब्लिक ट्रान्सपोर्टपासून आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पुण्यामध्ये लक्ष देऊन खूप चांगल्या प्रमाणामध्ये मेट्रोचा विकास सुरुवात केला आहे. आज तिसरी फेज मेट्रोची आपली कंप्लीट होते आहे आणि त्यांचं जे महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे, की प्रत्येक माणसाला ही मेट्रो ॲक्सेसिबल असावी. सो एखाद्या वेळेस आपल्याला घर हे मध्यवर्ती शहरापासून आज लांब वाटत असलं तरी उद्या भविष्यातल्या मेट्रो रूटवर जर ते येत असेल, तर त्याची व्हॅल्युएशन नक्की वाढणार आहे. आणि आज आपली वाढती लोकसंख्या, आपल्याकडे लिमिटेड असलेली जागा, रस्त्यांची रुंदी हे बघता आपण ट्रॅफिक जॅम्स अव्हॉइडच नाही करू शकत. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं आपण पब्लिक ट्रान्सपोर्टला आज माझ्यासारखा माणूससुद्धा माझ्या ऑफिसमधनं उठून महानगरपालिकेत आता वेळ वाचवायला मेट्रोतनं जातो. सो तिथे त्या मेट्रोचा विजय आहे. आज गणपतीमध्ये त्या पद्धतीने लोकांनी मेट्रो वापरताना आपण डोळ्यांनी पाहिलं, तर पब्लिक ट्रान्सपोर्ट हे डेफिनेटली सक्षम होऊ शकतं जर ते आपण वापरलं तर. आणि मला असं वाटतं की लोकांना तो अवेअरनेस यायला सुरुवात झाली. हं. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या आपण जवळ राहतो आहोत का? मुलांच्या शाळा, ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की आपल्याला हे सगळं करत असताना आपण आपले आई-वडील, आपली मुलं जी घरात सगळ्यात जास्त वेळ घालवतात, त्या लोकांचा आपण विचार केलेला आहे का? त्यांना इन्कन्व्हिनियंट होत नाही ना? हे पहिले क्रायटेरिया बघणं गरजेचं आहे. मग दुसरी गोष्ट जिथे येते, की जी ॲज अ डेव्हलपर आम्ही लोकांना सांगतो, की क्रेडिबिलिटी. हं. की आता तुम्ही माझ्याकडे घर घ्यायला येता, तेव्हा रांझेकरांकडे तुम्ही घर का घ्यावं? तर माझं ब्रोशर, माझी ॲड बघून नाही घ्यावी. तर माझे गेले 10 प्रोजेक्ट पाहायला पाहिजेत. माझा डिलिव्हरी रेट काय आहे? माझा सक्सेस रेट काय आहे? माझा लोकांशी हँडल करण्याची माझी पद्धत काय लोकांना? किंवा लोकांना ॲक्सेसिबिलिटी, अप्रोचेबिलिटी. आता ॲक्सेसिबिलिटी आणि अप्रोचेबिलिटी या विषयावर लोकांचा विश्वासच नाही, की बिल्डर ॲक्सेसिबल असतो. म्हणजे माझ्याकडे फ्लॅट घेणाऱ्या अनेक कस्टमर्सचं हेच म्हणणं आहे, की "अहो सर, तुम्ही असे पहिले दुसरेच बिल्डर आम्ही पाहिलेत, जे ॲक्चुअली आमचा फ्लॅट क्लोज होताना आमच्याबरोबर बसला होता." तर मला असं वाटतं, की जिथे तुम्हाला ही एक पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट थोड्या लेव्हलवर का होईना मिळू शकते, ती तुम्ही बघितली पाहिजे. आणि तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. कधी-कधी काय होतं, लोकं ब्रँड, मोठी कंपनी याच्यामध्ये इतके दबून जातात, की त्यांचे मूलभूत अधिकाराचे प्रश्नसुद्धा विचारायची लोकांना हिंमत होत नाही. तर असं होऊ नये. तुम्ही डेव्हलपर म्हणलात, तर आम्ही त्याच्यापुढे जाऊन एक वाक्य म्हणतो, की आम्ही तुमचे प्रॉपर्टी कन्सल्टंट आहोत. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह यू अ गुड कन्सल्टन्सी, की तुमच्या रिक्वायरमेंटला आज चांगला प्रोजेक्ट काय आहे? मग माझेसुद्धा मी जेव्हा 5 प्रोजेक्ट, 6 प्रोजेक्ट करतो, तर मी एक प्रोजेक्ट लोकांना दाखवून विकत नाही. तुमची रिक्वायरमेंट समजून घेऊन आमच्या या 10 प्रकल्पांपैकी तुमचा कुठेतरी 2 चांगल्या ठिकाणी काय फायदे होऊ शकतात, हे जर मी नीट समजावून सांगू शकलो, तर माझ्या सगळ्या स्टाफमध्ये ते खाली उतरतं. तर लोकांनी आज घरं घेताना याचा सगळा सर्वांगीण विकास केला पाहिजे, की बाबा विचार केला पाहिजे, की आज रेरामध्ये या माणसाची क्रेडिबिलिटी व्यवस्थित आहे. प्रोजेक्ट्सवरती कंप्लेंट्स कुठे आलेल्या नाहीत ना. बरं त्या आल्या असतील तर का आल्या होत्या? त्याला उत्तरं दिली गेली का? तिथं राहणारे लोकं सॅटिस्फाईड आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं, या सगळे सर्व्हे हे पूर्णपणे केले जात नाहीत. मग जिथे लोकंसुद्धा अनसॅटिस्फाईड असतात, तिथे मी म्हणतो, की बिल्डरची चूक असू शकते. पण इक्वली आज फ्लॅट घेणाऱ्याची पण चूक आहे. तुम्ही आज कुठलीही गोष्ट विकत घेताना त्याचा 10 वेळा अभ्यास करता. मग घर घेताना का नाही? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही माझे प्रॉपर्टी कन्सल्टंट आहात आणि मी तुमच्याकडे आलोय. तर मी तुम्हाला काय प्रश्न विचारले पाहिजेत ते मला लिस्ट करून द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही विचारली पाहिजे तुम्ही, की आज मला हे तुमचा प्रोजेक्ट आवडलेला आहे. तर पहिले तुमचा हा प्रोजेक्ट 100% सँक्शन्ड आहे का? ओके. आज तुम्ही मला जो फ्लॅट दाखवत आहात, जो मला फ्लॅट विकता आहात, याचा कॉर्पोरेशनवरती प्लॅनवरती शिक्का असलेला प्लॅन तुमच्याकडे आहे का? माझं प्रपोज्डमध्ये आहे, माझ्या पुढच्या 3 महिन्यात सँक्शनच होणार आहे. तुम्ही मला आता बुकिंग देऊन ठेवा. मी इन्व्हेस्टर ॲग्रीमेंट करतो. अशा कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. फ्रँकली आज रेराच्या अंडर नियम स्ट्रिक्ट आहे. जे सँक्शन आहे ते रेरावर आहे. त्यामुळे सगळं पुढचा प्रश्न आला पाहिजे, की प्लॅन सँक्शन आहे, तर तो तुम्ही रेरावर टाकलेला आहे का? तो फ्लॅट नंबर रेरावरती अनसोल्ड इन्व्हेंटरीमध्ये दिसतो आहे का? मग ते झाल्यानंतर तुमचा जो हे प्रकल्प आहे, तो प्रकल्प कुठेही कुठल्याही लीगल इम्प्लिकेशन्समध्ये नाही ना? त्याच्यावरती कुठली आउटस्टँडिंग कोर्टाची ऑर्डर, कोर्ट केस नाही ना? त्याला आपण लीगल भाषेमध्ये कुठल्याही पद्धतीचा एन्कम्बरन्स त्या प्रॉपर्टीवरती येऊ शकत नाही ना? त्याचं डिक्लेरेशन डेव्हलपरनी दिलेलं आहे का? ते झाल्यानंतर मग
पुढचे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत, की बाबा मग तुमच्या फ्लॅटचा कार्पेट एरिया काय आहे? त्या रेराचा कार्पेट एरियाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हा कार्पेट एरिया वारंवार आम्ही आमच्या पॉडकास्टमधनं पण सांगायचो, जो रांदेकर रिअल्टीतर्फे आम्ही रन करतो, की कपडा घेताना 2.5 मीटरचा कपडा आपल्या कुर्त्यासाठी लागतो म्हणून आपण जर कपड्याच्या दुकानदाराकडनं 2.5 मीटर मोजून घेतो, तर कोट्यवधी रुपयाचा फ्लॅट घेताना आपण फ्लॅट मोजून का घ्यायचा नाही? आजपर्यंत अनेक वेळा सांगून, की तुम्हाला दाखवलेले ड्रॉइंग्स हे ॲक्चुअली जागेवर मिळतात का मापं? डेव्हलपरला बऱ्याच वेळा रिलक्टन्स असतो, की AutoCAD फाईल आम्ही तुम्हाला देणार नाही. का नाही देणार? त्याला त्याच्या घरी बसून कार्पेट एरिया कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. तो त्याचा आर्किटेक्ट लावून अपॉइंट करू शकतो. तुम्ही जर फ्लॅटचे पर स्क्वेअर फूट पैसे वाजवून घेणार आहात, तर तुम्ही एरियासुद्धा वाजवूनच दिला पाहिजे. दुसरा महत्त्वाची गोष्ट, जो फ्लॅट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, तो सँक्शन प्लॅनवरचा फ्लॅट आणि सेल प्लॅनवरचा फ्लॅट हा सिमिलर आहे का? त्याच्यामध्ये कुठे काही ॲडजस्टमेंट्स नाहीत ना? ह्या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन करून तुम्ही फ्लॅट शॉर्टलिस्ट केला पाहिजे. मग त्यानंतर पुढचे प्रश्न येतात, की बाबा मग कॉस्टिंग आपलं कसं बसू शकतं? कुठल्या-कुठल्या बँकांनी तुमच्याकडे लोन अप्रूव्ह करून दिलेले आहे? बऱ्याच वेळा आमचे असोसिएशन्स बँकांबरोबर खूप चांगले असतात, कारण नंबर ऑफ केसेस खूप असतात लोनच्या. तर बँका आमच्या कस्टमर्सना काही वेगळ्या ऑफर्स देतात. त्या ऑफर फ्री ऑफ कॉस्ट असतात कस्टमरला. त्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्याच्याकडनं त्याचा फायदा घेऊन तुमचं घर विकत घेणं माझ्याकडे येऊन सोपं झालं पाहिजे. हा आपला बिल्डर म्हणून दृष्टिकोन जर आपण ठेवला ना, तर तुमची ही जी मी आता लिस्ट सांगितली, तर ह्या लिस्टमध्ये सगळे जर टिक मार्क होत गेले, सगळ्यात पहिले इन्फ्रास्ट्रक्चर आहे. की प्रोजेक्टच्या अवतीभोवती बेसिक डेव्हलपमेंट आहे, की बाबा शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, बँक एवढ्या गोष्टी रोज आपल्याला लागणार आहेत. आपल्याला निदान हाकेच्या अंतरावर रिक्षा येऊ शकते का? पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही तरी. ह्या सगळ्या गोष्टींचा जर नीट विचार केला ना, तर एक चांगलं घर घेणं इतकं अवघड नाही असं माझं मत आहे. घर घेणं नक्की अवघड असतं, कारण ते प्रत्येकाचा हार्ड अर्न्ड मनी त्याच्यामध्ये जातो. रोजचा तो पोटाला चिमटा काढून स्वतःचं घर माणूस तयार करत असतो. तर ते घर घेताना आमची नेहमी एक फिलॉसॉफी राहिलेली आहे, की घराची किल्ली एखाद्या कस्टमरच्या हातात देताना त्याच्या डोळ्यात जो आनंद असतो ना, तो कितीही पैसे कमवून तो आनंद आपल्याला मिळवू शकत नाही. जो एक कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा आनंद असतो, की आज मी तुला घर विकलं आणि तू 4 लोकांना जाऊन बोलवून सांगितलंस, की "अरे, तू माझा प्रोजेक्ट बघायला आहे. खूप छान प्रोजेक्ट केलाय." ही जी माझी पब्लिसिटी आहे ना, ही पुढचे 20 वर्ष माझा डेव्हलप करत राहते बिझनेस. तो पैसे कमवण्याचा आनंद बिझनेसमध्ये डेफिनेटली घेतला पाहिजे. पण मला पर्सनली वाटतं, की नाऊ बिल्डर हॅज टू बिकम अ सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर द कस्टमर. त्याच्यामध्ये एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही इतर बिल्डरांपेक्षा 4 चांगल्या गोष्टी काय देऊ शकता? हे जो माणूस तुम्हाला धडाडीने येऊन पुढे या 4 गोष्टी देईल, मी त्याच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. पण याच्यात खूप इन्फॉर्मेशन असिमेट्री नसती का? उदाहरणार्थ, तुम्ही हे सगळं सांगितलं, तरी कोणत्याही बिल्डरला किंवा डेव्हलपरला त्याचा फ्लॅट विकायचा. हं, तो सांगणार की मी ताजमहालच बांधला. करेक्ट. यातल्या खूप गोष्टी अशा आहेत की ज्या मी कितीही ठरवल्या तरी मला ॲक्सेसिबलच नाही. हं, कोण एवढे कष्ट करणार? रेरावर जा, ते डाउनलोड करा. पण ज्यांनी फ्लॅट घेतलाय, ते आपला निर्णय चुकला असला तरी हे कळू नये म्हणून समोरच्याला चांगलंच सांगणार. बरोबर. अशा वेळेला मी ॲज अ कस्टमर कशी या इन्फॉर्मेशन असिमेट्रीला फेस करायचं? नाही, फ्रँकली सांगू का, यातल्या आता कुठल्याही गोष्टी चेक करणं हे तुम्ही घरी बसल्यात आपण मोबाईलवरती एवढं सर्चिंग करतो, सर्फिंग करतो दिवसभर, इंटरनेटवरती एवढ्या रील्स पाहतो. मग माझं म्हणणं आपण रेराच्या वेबसाईटवरती जाऊन प्रोजेक्टचं नाव टाकून त्याचा सँक्शन प्लॅन तुम्हाला डाउनलोडेबल आहे. सर्च टायटल रिपोर्ट डाउनलोडेबल आहे. तुमच्या बिल्डरची कॅश फ्लो एनालिसिस ज्याला फॉर्म 3 म्हणला जातो सीएकडनं येणारा, हे फंड्स कसे येत आहेत आणि या प्रोजेक्टचं प्रोजेक्शन काय आहे? हे सगळं डाउनलोडेबल आहे. काही कंप्लेंट्स आहेत का? काही एन्कम्बरन्सेस आहेत का? पण हे एक क्लिकनी एका ठिकाणी एका प्रिंटआउटमध्ये सगळं तुम्हाला आणि मिळू हे शकतं. सगळं खरंच भरावं हे लागतं. सगळं खरं भरावं लागतं. याच्यामध्ये खोटं बोलण्याला 1% सुद्धा चान्स नाही. 10 वर्षापूर्वीचा बिल्डरचा व्यवसाय आणि आजचा बिल्डरचा व्यवसाय अतिशय अवघड आहे. हं. आज आम्ही सगळं ओपन समोर ठेवून बसलेलो आहोत व्यवसायामध्ये. एकही गोष्ट फॅक्ट आम्ही लपवू शकत नाही. कारण ती जर लपवली गेलेली असेल, तर त्या केसमध्ये प्रोजेक्ट हा ब्लॅकलिस्ट होण्यापर्यंत जाऊ शकतो. हं. आणि आज रेराच्या या सगळ्या कवचामध्ये अ, याला तुमच्या कस्टमर्सला एवढे अधिकार दिलेले आहेत, की कस्टमर रेराला जाऊन हे रिपोर्ट करू शकतं. बिल्डरला याला उत्तर देणं भाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी तुमचं जी पब्लिसिटी होते, की तुम्ही आता किती ट्रान्सपरंटली तो प्रोजेक्ट लोकांच्या समोर मांडता आणि उत्तमपणे डिलिव्हर करता याच्यावरच पुढे व्यवसाय होणार आहे. त्यामुळे असं अजिबात नाही, की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळूच शकत नाही. आता हं. ह्याच्यापुढे जाऊन एखाद्याने ती जर माहिती काढली नाही, एखाद्याला कळत नसेल ना, तर त्यांनी फक्त फॉर्म डाउनलोड करावेत ते सगळे. एक वकिलाला ₹10,000 द्या, ₹15,000 द्या, कन्सल्टंट म्हणून नेमा आणि त्याला म्हणा, "माझी ही फक्त फाईल बघून सांग बाबा, याच्या व्यतिरिक्त मी काही मागितलं पाहिजे का त्याला?" हं. सो असं बिलकुल नाही, की आता बिल्डरने ठरवलंय, की चला या 4 गोष्टी मी आता लपवतो हां, तुमच्यापर्यंत कळू देणार नाही. असं होऊ शकत नाही
आणि दुसरं एखाद्याने घर घेतलं असेल तर त्याला जर पटत नसेल, तर तरीसुद्धा तो खरंच बोलेल खोटं बोलेल. हे पुण्यात होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मी आज तागायत रिडेव्हलपमेंटमध्ये आता गेले 12-13 वर्ष ॲक्टिव्ह आहे. आमच्या जुन्या प्रकल्पांमध्ये आम्ही नवीन येणाऱ्या प्रोजेक्टमधल्या लोकांना पाठवतो आणि तिथे ह्याच्याकरता पाठवतो, की बाबा जुन्या लोकांचा आमच्याबरोबरचा काय अनुभव आहे? या अनुभवाच्या बेसिसवरनं तुम्ही पुढे निर्णय घेतला पाहिजे. सो मी हा प्रयत्न केलेला असतो, की 100 पैकी 98 लोकांनी तरी हेच नक्की सांगावं, की तुम्ही रांझेकरांना काम द्या. ह्या लेव्हलचं काम करायचा आम्ही प्रयत्न करतो. पण पुण्यामध्ये लोकं व्होकल आहेत. एखादी गोष्ट पटली नाही, तर मी स्पेसिफिक पुण्याविषयी बोलतो कारण बाकी शहरांचा मला अनुभव नाही. एखादी गोष्ट पटली नाही, तर लोकं सरळ सांगतात, की आम्हाला हे पटलेलं नव्हतं, तुम्ही हे तुमच्या प्रोजेक्टमध्ये करू नका. सो पीपल हॅव बिकम व्होकल. लोकांना 10-15 वर्षापूर्वी फ्लॅट घेणं ही एक छोटी प्रोसेस होती. आलो त्यातल्या त्यात हा फ्लॅट आवडला, चेक दिला आणि गेलो. आता तसं नाहीये. आता प्रत्येकाची ॲस्पिरेशनल व्हॅल्यू आहे. माझं घर असं पाहिजे, लिव्हिंग असं पाहिजे, मला ही स्पेस या पद्धतीने डिझाइन झाली पाहिजे. फार लोकं पडदे आणि डायनिंग टेबलपर्यंत पोहोचतात घर घेताना. त्यामुळे आता प्रश्न खूप विचारले जातात. त्याला उत्तरं देणं भाग आहे. त्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट पटली नाही आणि तुम्ही खरंच डेव्हलपर म्हणून एखादा वाईट प्रोजेक्ट केला असेल ना, तर तुम्ही जाऊन ऑनलाईन बघा, लोकं तुम्हाला धुवून काढतात. त्यामुळे इन्फॉर्मेशन असिमेट्री होऊ शकते, पण त्याला मिटिगेट करायचे हे अनेक मार्ग आहेत, जे आरामात होऊ शकतात. दुसरे जे भाग आहेत, की जे भिंतीच्या आत जातात. उदाहरणार्थ मी पूर्वी ऐकलेलं, की विटांची भिंत हवी. आता ते नसतं असं मला सांगण्यात आलं. हं. मग ते ॲशचं काहीतरी बनतं. मग तुम्ही वायरिंग्स कुठल्या वापरल्यात? पूर्वीचे लोकं म्हणतात, की भिंतीच्या आतले वायरिंग्स असू नयेत म्हणून ते वर असायचे. आता ते असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत, की ज्या आपण दृष्टीआड सृष्टी म्हणून बघतो, यांचं कसं करायचं? सो परत एकदा, एक रेरा हा विषय आहेच आहे, की प्रत्येक प्रोजेक्टला हँडओव्हर केल्यानंतर 5 वर्षांनी डिफेक्ट अँड लायबिलिटी पिरियड हा बिल्डरकडे ठेवलाय त्यांनी. 5 वर्षांमध्ये येणाऱ्या कुठल्याही स्ट्रक्चरल डॅमेजेसचा, कुठल्याही क्वालिटी कन्सर्न्सचा, वाईट वर्कमनशिपची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी बिल्डरकडे आहे. बरं. सो कुठल्याही प्रकल्पामध्ये तुम्ही जर इन्फिरियर क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं असेल, काहीतरी फसवाफसवी केलेली असेल, तर हे पहिल्या 2 वर्षातच उघडं पडतं. त्याला 5 वर्षही थांबायची गरज नसते. जसं तू आता सांगितलंस, की बाबा आता विटा वापरल्या जात नाहीत. याला एक सिंपल गोष्ट अशी आहे, की पुण्यात 3-4 मजल्याच्या वरती पूर्वी इमारती नव्हत्या. आता आपण 20 मजली, 22 मजली, 24 मजली बिल्डिंग बांधायला लागलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की ग्रीन बिल्डिंगचा कॉन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागला, की आता आपल्याला एन्व्हायर्नमेंटल फ्रेंडली बिल्डिंग केली पाहिजे. तो एन्व्हायर्नमेंटल फ्रेंडली बिल्डिंगमध्ये सगळ्यात पहिले लाल वीट हा विषय त्यांनी काढून टाकला, की लाल विटेत बांधकाम करायचं नाही. याचं कारण असं आहे, की लाल विटेला लागणारी जी माती आहे, इट कन्क्लुड्स टू सॉइल एरोजन. मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची धूप होते ही माती काढून घेतल्यामुळे. त्यामुळे आपण एन्व्हायर्नमेंटला डॅमेज करतो आहे. त्यामुळे लाल वीट वापरू नये. त्यामुळे काँक्रीट ब्लॉक्सच वापरावेत. या पद्धतीने ग्रीन बिल्डिंगमध्ये आता विटा टेक्निकली गेलेल्या आहेत. बरं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की विटांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये 14 दिवस त्याला व्यवस्थित पाणी मारणं, क्युरिंग करणं हे मॅन्डेटरी आहे. आज 20-22 मजल्याची बिल्डिंग झाल्यानंतर तुझ्या वॉचमननी 3 वेळा दिवसातनं त्याच्यावरती 20 मजल्यावर पाणी मारलं का? त्याच्यावर तुम्ही कितीही ठरवलं ना, तरी लक्ष नाही देऊ शकत. त्याच्यामध्ये ह्युमन एरर होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. मग इट विल लीड टू युअर क्वालिटी प्रॉब्लेम्स. सो ह्या गोष्टी एलिमिनेट करण्याकरता या विटा ज्या आहेत, आता बिल्डर्स या बाबतीत कॉन्शियस झालेले आहेत. बरं जे मटेरियल वापरतो आहे, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे, की आम्ही केबल्स कुठल्या वापरतो आहे. त्यानंतर आम्ही ब्लॉक्स कुठले वापरतो आहे, बाथरूमचे फिटिंग्स कुठले वापरतोय, इलेक्ट्रिकल फिटिंग्स कुठले वापरतोय, लिफ्ट कुठल्या वापरतोय, फायर फायटिंग सिस्टम कुठल्या आहेत. ज्या सगळ्या गोष्टी ह्या इनहेरेंटली बिल्डिंगला सपोर्ट करत असतात. प्लंबिंग सिस्टम जी आहे, त्याची ड्रॉइंग्ज आता अवेलेबल आहेत तुम्ही जर बिल्डरकडे मागितलं तर. तर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं. तुम्ही फक्त चौकसपणे जसा आज तू हा मला प्रश्न विचारतोयस, हा प्रत्येक कस्टमरनी विचारायला पाहिजे किंवा तुम्ही हे काय करताय? बरं तुम्हाला कळत नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तर माणूस असतो त्यातलं थोडंफार कळणारा. 100% असतं. त्याला घेऊन या, त्याला दाखवा, त्याच्याकडनं गोष्टी समजून घ्या. सो 5 वर्ष जर बिल्डिंग उत्तम रन झाली, तर त्याच्या 5 वर्षानंतर घाबरायचं काहीच कारण नाही. मग ती गोष्ट व्यवस्थित रन होते आहे. पहिल्या 2 वर्षातच कळणार आहे जो काही प्रॉब्लेम आहे तो. सो प्रश्न विचारलेत तर तुम्हाला नक्की त्याची योग्य उत्तरं मिळू शकतात आणि माझं असं स्पष्ट मत आहे, की आता या रेराच्या पॉलिसीजमुळे सगळेच जण खूप क्वालिटी कॉन्शियस झालेले आहेत, अवेअर झालेले आहेत, की आज इथे 2 पैसे जर वाचवायला गेलो चुकून, तर पुढे 5 वर्ष आपल्याला जे मेंटेनन्समध्ये पैसे जातील ते याच्यात दुप्पट जातील. त्यामुळे एव्हरीवन वॉन्ट्स टू डिलिव्हर अ गुड प्रोजेक्ट, गुड क्वालिटी प्रॉडक्ट आणि त्या पद्धतीनेच प्रयत्न आमचे सुद्धा ॲज अ ब्रँड म्हणून चाललेले असतात आणि ब्रँड शेवटी असाच बिल्ड होतो ना. अरे ह्यांची म्हणजे आपल्याकडे पूर्वी जे आपल्या आजी-आजोबांना आपण म्हणतो, आमचं घर एकदम दणकट आहे, काही याला अजून 20 वर्ष होऊ शकत नाही. ही त्यावेळेस त्या बिल्डरवरती दाखवलेला विश्वासच आहे ना हे वाक्य हो. म्हणजे.
की त्यांनी वापरलेलं मटेरियल एकदम भारी होतं. तसंच आपण करायचं, की आत्ता जे लोकं राहिले ते म्हणतात आमच्या बिल्डिंगला 50-70 वर्ष काही होत नाही. या पद्धतीनेच काम करायचं. खूप बेसिक प्रश्न आहे. माझे सिव्हिल इंजिनिअरिंगचे मित्र त्यावेळी मला सांगायचे, की 2 स्लॅबमध्ये निदान 21 दिवसाचा फरक असावा, म्हणजे ते काय हं, नीट क्यूर वगैरे होतात. हं. हे खरं आहे का? यातली टेक्नॉलॉजी काय बदलली आहे? आणि समजा मी हा क्युरियस पर्सन आहे, तर मी काय-काय चेक केलं पाहिजे? 2 स्लॅबमध्ये 21 दिवसाचा ड्युरेशन असावा का? तर ह्याला बेसिक नियम पूर्वी असा होता, की स्लॅबला जे आपण सपोर्टिंग करतो, त्याचे जे बीम्सचे जे बॉटम असतात, जे आपण प्लायमध्ये ठोकलेले असतात, हे डिपेंडिंग ऑन देअर स्पॅन्स हे 7 दिवस ते 14 दिवस याच्यामध्येच खालनं ओपन केले जावेत. त्याचा सपोर्ट काढला जावा असा नियम होता. कारण काँक्रीटची स्ट्रेंथ जी आहे, ही 28व्या दिवशी पूर्ण येते आणि 7व्या दिवशी साधारण तुम्हाला एक 75% स्ट्रेंथ ही काँक्रीटची आली पाहिजे. हा काँक्रीटचा बेसिक नियम आहे. सो 14 दिवसानंतर जेव्हा काढलं जातं, तेव्हा 75 ते 80% स्ट्रेंथ अचीव्ह झाली. बऱ्याच वेळा आता आपण 80-85 पर्यंत अचीव्ह करतो स्ट्रेंथ. तर अशा वेळेस ते स्ट्रक्चर सेफ होतं टू डी-शटर ज्याला आपण म्हणतो, की आपलं सगळं सपोर्टिंग आपण काढून घेऊ शकतो. स्लॅबचे गाळे जे आहेत, हे 7 दिवस ते 14 दिवस डिपेंडिंग ऑन 4.5 मीटरच्या आतला स्पॅन आहे का मोठा स्पॅन आहे. पण आता काय आहे, की आता आम्हाला कामही फास्ट करायचं आहे. आम्ही 21 दिवस, 25 दिवस जर स्लॅब 21व्या दिवशी जर मला स्लॅब करायचा असेल आणि मला खालच्या स्लॅबचे जर बीम हे तसेच रिपीट वर करायचे असेल आणि ते जर 14 दिवसांनी मला ओपन करायला मिळणार असेल, तर 21 दिवसाचा स्लॅब अचीव्ह नाही होऊ शकत. सो 2 स्लॅबचं मटेरियल ठेवणं मॅन्डेटरी आहे. त्यातल्या त्यात स्लॅबचे जे फक्त गाळे असतात ते रिपीट होतील. बीम बॉटम ज्याला आपण म्हणतो, त्याचा सेट हा डबलच ठेवला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये क्युरिंग हा पार्ट आहे हा करणं मस्टच आहे. म्हणजे मग तुम्ही स्लॅब 21 दिवस करा, नाहीतर 14 दिवसाला 2 स्लॅब करा. पण दोन्ही स्लॅबला ॲट अ टाईम तेवढं पाणी मारलं जातंय ना, कॉलमला त्या पद्धतीने क्युरिंग होतंय ना, हे मात्र साइट इंजिनिअर, सुपरवायझर यांनी खूप स्ट्रिक्टली बघायच्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यावरती कंपनी आता टेक्निकल सो वी कम फ्रॉम अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. मी स्वतः बी-ई सिव्हिल आहे. मास्टर्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे माझं. अमेरिकेतनं केलंय मी. माझे वडील बी-ई सिव्हिल आहेत. त्या काळी व्ही-जे-टी-आयमध्ये. सो वी आवरसेल्व्हज ट्रीट ईच अदर ॲज कंपनी ऑफ इंजिनिअर्स. सो हे प्रश्न विचारणं, वर्षानुवर्ष आम्ही मल्टिनॅशनल कंपन्यांची सुद्धा कॉन्ट्रॅक्टिंगची कामं केली आहेत. सो वी हॅव गॉन थ्रू ऑल these क्वालिटी चेक्स एंड स्टँडर्ड्स. सो ह्याच गोष्टी जर रिपीट तुम्ही करत गेलात ना, तर या गोष्टी एलिमिनेट नक्की होऊ शकतात आणि 21 दिवशीच स्लॅब झाली पाहिजे असं नाहीये. तुम्ही त्याला सुद्धा मार्ग आहे. 14 दिवसाला सुद्धा स्लॅब करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो व्हायला पाहिजेत. अशी एक चर्चा कायम असते किंवा भीती असते सायकॉलॉजिकली किंवा माझ्यात आहे कदाचित, की रेडी पोझिशन फ्लॅट घ्यावा. म्हणजे ती बिल्डिंग कंप्लीट झाली बाबा. नाहीतर बुकिंगला घेतलं आणि बिल्डिंग झालीच नाही तर काय? हा भाग आहे. आणि कसं बांधलंय ते निदान डोळ्यानं दिसतं काय? हात मारून बघता येतं. आजही तशीच मेंटॅलिटी असावी का अजून कशी असावी? आज तशी मेंटॅलिटी ठेवून चालत नाही. माझा आता स्पेसिफिकली असा अनुभव आहे, की ज्या भागात आम्ही मेजरली काम करतो. कोथरूड असेल, एरंडवणे असेल, प्रभात रोड असेल, औंध असेल. अ, त्या सगळ्या भागांमध्ये तुम्ही जर रेडी पोझिशन फ्लॅटसाठी थांबत बसलात, तर तुम्हाला तुमच्या आवडीचा फ्लॅट कधीच मिळणार नाही. हं. आज माझी आजची सिच्युएशन अशी आहे, की 14 प्रकल्प माझे चालू आहेत. त्या 14 प्रकल्पामधले माझे आता 6 प्रोजेक्ट हँडिंग ओव्हरला आलेले आहेत. त्या 6च्या 6ही प्रोजेक्टमध्ये माझ्याकडे एकही फ्लॅट विकायला शिल्लक नाहीये. हं. आता त्या बिल्डिंग लोकांना छान दिसतायत. लोकं येऊन पाहतात आणि रोज विचारतात, "इथं काही फ्लॅट नाही का?" पण त्या काळात ज्यांनी 2 वर्षापूर्वी बुक केलं त्यांना हवा तसा आवडता फ्लॅट मिळून गेला, हवा तो मजला मिळाला, हवी ती दिशा मिळाली. आता एखाद दुसरा फ्लॅट जर शिल्लक असेल, तर तो पहिल्या मजल्यावरचा वगैरे कधीतरी शिल्लक राहतो किंवा बऱ्याच वेळा काही लोकांची मानसिकता असते, आम्ही टॉप फ्लोअरचे फ्लॅट घेणार नाही. मग एखादा टॉप फ्लोअरचा असतो. सो तुम्हाला ऑप्शन्स राहत नाही. सो तुम्हाला रेडी पोझिशनसाठी जर थांबायचं असेल, तर तुमचं फारच नशीब बलवत्तर पाहिजे, की तो अगदी म्हणजे बघितला, आवडला, सगळं मनासारखं आहे आणि रेडी पोझिशन. हे सोन्याहून पिवळं. सो बघितलं आणि घेतलं याच्यासारखं तर सुख काहीच नाहीये. पण आत्ताच्या काळामध्ये घराची वाढती डिमांड लक्षात घेता रेडी पोझिशनला तुमच्या मनासारखा फ्लॅट मिळणं खूप अवघड आहे. पण मग परत एकदा आपण तिथंच येतो, की ही जी भीती आहे, ही भीती समहाऊ कधीतरी जुन्या काळामध्ये काही लोकांकडनं योग्य पद्धतीने प्रोजेक्ट डिलिव्हर केले गेलेले नाहीत. त्याच्यामुळेच झाले. त्यातनंच कंप्लेंट रेज झाल्या आणि त्यातनंच रेराचा जन्म आहे. तर पुन्हा एकदा प्लॅन अख्खा सँक्शन असेल, रेरावर रजिस्टर्ड असेल, त्याला टाईमलाईन घातलेली असेल, कुठल्या महिन्यापर्यंत हे कंप्लीट केलं पाहिजे. तर हे बिल्डरला सगळं करणं भाग आहे. तुम्ही त्या पद्धतीने फॉलोअप करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सगळं ऑनलाईन दिसतं. एव्हरी 3 मंथ्स वी आर अपडेटिंग ऑल आवर प्रोजेक्ट्स ऑन रेरा वेबसाईट. सो आज बिल्डरला शासनाने प्रॉपर मागणं पराणी लावलेली आहे असं आपण म्हणू शकतो, की तुम्ही या पद्धतीने लिहिलंय ना, तर तुम्ही पळालंच पाहिजे. मग तुम्ही काहीही खोटी कारणं सांगू शकत नाही, की मला हाच प्रॉब्लेम झाला, तोच प्रॉब्लेम झाला. रेरामध्ये प्रोजेक्टला एक्सटेन्शन मिळतं, पण एक्सटेन्शन घेणं हे सुद्धा इतकं सोपं नाहीये.
त्याला लॉजिकल रिझनिंग पाहिजे, त्याला पेनल्टी आहेत, त्याला फीज आहेत आणि पुन्हा एकदा ग्राहकांचे अधिकार एवढे स्ट्राँग केलेले आहेत, यू कॅन इमिडिएटली गो टू रेरा अँड कंप्लेन की बाबा मला यांनी कमिट केलं होतं आणि हे मला देत नाही. माय रेप्युटेशन इज जज्ड ऑन रेरा नाऊ, की हाऊ वेल आय एम डिलिव्हरिंग प्रोजेक्ट इन डिसाइडेड गाईडलाईन. तर विश्वास तर ठेवलाच पाहिजे. म्हणजे घर घेणं हा विश्वासाचाच भाग आहे, की तुम्ही मला दिलेला पहिला पैसा त्या फ्लॅटच्या अगेन्स्ट, की मला 2 वर्षांनी घर मिळणार आहे. हे रांझेकरांनी कुठेतरी 10 वर्षामध्ये कमवलेली त्यांची पुण्याई असते, की अरे यांनी 10 प्रोजेक्ट छान केलेत हां. माझे 2 नातेवाईक राहतात, माझा एखादा मित्र राहतो आणि त्यांनी मला सांगितलेला अनुभव आहे. म्हणजे पुन्हा एकदा क्रेडिबिलिटी चेक आला. सो जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅच होत असतील ना, तर घ्या बिंदास. जिथं सँक्शन आहे, रेराच्या अंडर प्रोजेक्ट आहे. काहीही प्रॉब्लेम नाही. प्रोजेक्ट 6-8 महिने डिले होऊ शकतो, वर्षभर डिले होऊ शकतो. त्याला काही कारणं असू शकतात, जी लेजिटिमेट असू शकतात. लेजिटिमेट नसतील तर तुमचा अधिकारच आहे. तुम्ही जाऊन त्याच्याबद्दल भांडलाच पाहिजेत. शासनाकडे कंप्लेंट केलीच पाहिजे आणि लोकांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. पण अदरवाईज चांगलं मनासारखं घर तुम्ही घेऊ शकता आणि असं काही नाही फाउंडेशनमध्ये घेतलं की रिस्की आहे, होणारच नाही. असं अजिबात मला रिडेव्हलपमेंटकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी चांगला फ्लॅट म्हणजे काय? डिझाइन वाईज, लुक अँड फील वाईज हा चांगला फ्लॅट. खूप चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे मला सगळ्यात नेहमी असं वाटतं, की आजकालच्या रिडेव्हलपमेंटला आपण जाणार आहोत, पण रिडेव्हलपमेंटच्या कॉम्पिटिशनच्या अनुषंगानेच विषय आहे, की एखाद्या प्लॉटवर मी आता किती मॅक्सिमम सेलेबल एरिया बांधू शकतो, ह्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर असतो, की 100 स्क्वेअर फुटाचा एक्झाम्पल एक 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे, त्याच्यावरती मी किती बांधावं मॅक्सिमम, ह्याला त्या FSI प्रमाणे मॅक्सिमम सेलेबल एरिया काढण्याच्या मागे लोकं लागतात. पण ॲज अ इंजिनिअर, ॲज अन आर्किटेक्ट आपण सगळ्यात पहिले हा विचार केला पाहिजे, जे आपण बेसिक इंजिनिअरिंगमध्ये शिकतो, की तो प्लॅन हा बेसिकली वर्केबल आहे का? त्याच्यामधल्या कमीत कमी जागा वेस्टेज होऊन तो प्लॅन डिझाइन केला गेलेला आहे का? त्याच्यामधल्या बेडरूमचे साइझेस हे सगळं फर्निचर प्लेस केल्यानंतर फिरण्यायोग्य राहिलेले आहेत का? त्या घरामध्ये एक व्यवस्थित किचन, त्याची ड्राय बाल्कनी, एक डायनिंगला सेपरेट स्पेस हे डिझाइन झालेलं आहे का? लाईट व्हेंटिलेशन कशा पद्धतीने आपण प्लॅन केलेला आहे. आपल्याकडे एक्स्टर्नल ओपनिंग फ्लॅटला किती मिळतो? आपला एंट्रन्स कशा पद्धतीने डिझाइन आहे. साध्या-साध्या गोष्टी असतात. दार उघडल्यानंतर बूट काढायला जागा आहे का? बऱ्याच ठिकाणी जर एंट्रन्स फॉयर डिझाइन नसेल, तर लोकं बाहेर लॉबीमध्ये ज्या दिवशी फंक्शन असतं, ते चपला काढून पार राडा करतात त्या लॉबीचा. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ह्या पद्धतीने आहे. फ्लॅटची फ्लोर टू फ्लोर हाईट काय घेतलेली आहे? आज आपण एवढे पैसे मोजतो आणि जर आपल्याला असं सगळं घर अंगावर आल्यासारखं बुटकं वाटायला लागलं, तर त्या पैशाला काही अर्थ नाही आहे. सो ॲज अ डेव्हलपर अँड ॲज अन इंजिनिअर माझी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की हे जे आपण शिक्षण घेतलेलं आहे, याचे प्रिन्सिपल्स आपण स्वतः फॉलो करतोय. मग असं होऊ शकतं, की माझा सेलेबल एरिया जास्त निघेल, पण प्लॅन चांगला नाहीये. तर मला पर्सनली हे कळलं पाहिजे, की मी जर उत्तम प्लॅन काढला, तर त्याचे मी उत्तम पैसे डिमांड करू शकतो. पण मी जर प्लॅन कॉम्प्रोमाईज केला, तर तिथे माझं सुद्धा प्रॉफिट कॉम्प्रोमाईज होऊ शकतो. त्यामुळे सर्क्युलेशन स्पेस उत्तम पद्धतीने डिझाइन झाला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही सांगतो, की 1200 स्क्वेअर फूट कार्पेटचा फ्लॅट हा बघितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे, "अरे तुम्ही 1200 म्हणता, पण हा मोठा वाटतो." हे बऱ्याच लोकांची रिएक्शन येते. कारण तो खूप चांगल्या पद्धतीने प्लॅन झालेला असतो आणि त्या फ्लॅटमध्ये कुठेही जागा वाया गेलेली नसते. अदरवाईज मी तुम्हाला अनेक प्लॅन दाखवतो. 1200 स्क्वेअर फुटाचे 4 प्लॅन मी तुम्हाला वेगवेगळे दाखवू शकतो. ज्याच्यामध्ये एक फ्लॅट तुम्हाला 1000 पण वाटणार नाही. रूम लहान-लहान होतात आणि पॅसेजेसमध्येच जागा गेली आहे. सो ॲज अन इंजिनिअर इट इज व्हेरी इम्पोर्टंट दॅट यू शुड एनालाइज दॅट प्लॅन विथ एन आर्किटेक्ट. रिकमेंडेड फ्लोर हाईट काय? रिकमेंडेड किचन साईज काय? रिकमेंडेड बेडरूम साईज काय? रिकमेंडेड लिव्हिंग रूम साईज काय? सो फ्लोर टू फ्लोर हाईट आम्ही आमच्या आत्ता सर्व प्रकल्पांमध्ये क्लिअर हाईट ही 9 फूट 6 इंच ही मिनिमम ठेवतोच. तेवढी 9 फूट 6 इंच हाईट ही मिळणं मॅन्डेटरी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे दरवाजाच्या ज्या हाईट आहेत ह्या साधारण 8 फूट उंचीवरती जर दरवाजाची हाईट ठेवली तर ऑटोमॅटिकली व्हिज्युअली फ्लॅट उंच दिसायला लागतो. बऱ्याच वेळा 7 फुटाला दरवाजाची फ्रेम येते आणि तो फ्लॅट सगळा बुटका दिसायला लागतो. तो 9 फूट 6 इंच क्लिअर हाईट आपल्याला मिनिमम मिळाली पाहिजे. आता काही-काही रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पांमध्ये 30 वर्ष जुन्या बिल्डिंग असल्यामुळे आम्हाला साइड मार्जिनमध्ये लिव्हरेजेस आहेत. सो तिथे काही-काही ठिकाणी आम्ही 10, सव्वा 10 फूट हाईट सुद्धा क्लिअर दिलेली आहे. त्यामुळे मिनिमम 9 फीट 6 इंचेस इज डेफिनेटली रिक्वायर्ड. किचन तुम्ही काय पद्धतीने डिझाइन करता. आता 2 पद्धतीने हल्ली किचन डिझाइन केले जातात. पॅरलल काउंटर्स बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे मिनिमम विड्थ ऑफ द किचन हॅज टू बी अबाउट 9 फीट. 2 बाजूनी 2 ओटे गेल्यानंतर मधनं चालण्याची जागा निदान 4 फूट राहिली पाहिजे. म्हणजे 2 बायका जर काम करत असतील तिथे किचनमध्ये, तर त्यांना सर्क्युलेशनला ती जागा शिल्लक राहिली पाहिजे. त्याच्यातनं पुढे तुला अटॅच असणारी ड्राय बाल्कनी याच्यातनं सेपरेट पाहिजे. ओट्याची लेंथ ही एव्हरेज 3 BHKचा जर फ्लॅट असेल, तर मिनिमम लेंथ ऑफ द ओटा हॅज टू बी ॲट लीस्ट 16 to 17 फीट. एवढं आपल्याला लागतं कारण आज आपला बर्नर, आपलं सिंक
त्यानंतर आपल्याला कटिंग, चॉपिंगसाठी लागणाऱ्या जागा, आपले अप्लायन्सेस हे ठेवल्यानंतर काउंटरवर जागा शिल्लक राहिली पाहिजे. सो ही साईज रिक्वायर्ड आहे आणि बेडरूम साइजेस माझं तर स्पष्ट मत आहे, की 14x11, 13x12 ह्या तर मिनिमम बेडरूम साइजेस मिळाल्याच पाहिजेत. आता काय होतं शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी कॉस्ट खूप वाढत जाते. मग 2 मोठ्या बेडरूम करून मग 1 बेडरूम तुम्ही 11x11 ह्या असं स्टाईलमध्ये जाऊ शकता. पण 2 बेडरूम ज्या आहेत त्या तुमच्या स्पेसिफिकली या साइजमध्ये असणं गरजेचं आहे. तर तुमचं फर्निचर त्याच्यामध्ये उत्तम बसू. मी असं ऐकलंय की चुकीचं असेल की रिडेव्हलपमेंटमध्ये असं होतं की एक रूम वाढवून द्यायचीच असती आणि म्हणून मग साइजेस फार छोटे होत आहेत. हे खरं आहे का? हे गणित ॲक्चुअली रिडेव्हलपमेंटचं ना, ते सर्वसामान्य स्लँगमध्ये ते क्रिएट झालेलं आहे, की आता रिडेव्हलपमेंट केली, की आता आम्हाला एक रूम एक्स्ट्रा मिळतेच. इच्छा असते ती सगळ्यात बरोबर गोष्ट आहे. पण मुद्दा असा आहे, की तुम्हाला काय पद्धतीची ऑफर मिळते आहे, काय झोनमध्ये आपला प्रोजेक्ट आहे, किती टक्क्याला आपला प्रोजेक्ट हा रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि आपला आधीच्या फ्लॅटचा साईज काय होता. तर बऱ्याच ठिकाणी, दुनिया ठिकाणी तुम्ही बघितलंत 450 स्क्वेअर फूट कार्पेट एरियाचे फ्लॅट आहेत. त्यांना आज तुम्ही 70-80% वाढ जरी दिलीत, तरीसुद्धा त्यांचा फ्लॅट 700, 750, 800 फुटापर्यंत जाऊ शकतो. जो एक कॉम्पॅक्ट 2 बीएचके होतो. सो 1 बीएचकेचा 2 बीएचके नक्की होतो. पण माझं म्हणणं असं आहे, की एक रूम नक्की वाढली पाहिजे. पण आपलं ओव्हरऑल प्रोजेक्टचं सगळंच फ्लॅटचे डायमेन्शन्स वाढले पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर पूर्वी ड्राय बाल्कनीची कन्सेप्ट नव्हती. ड्राय बाल्कनी आता आहे. पूर्वीचे टॉयलेट्स बऱ्याच ठिकाणी जुन्या प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा लहान होते, ते प्रोजेक्ट टॉयलेट्स आता वाईड होतात, मोठे होतात. त्यानंतर डायनिंगला सेपरेट जागा, की बऱ्याच ठिकाणी हा किचनमध्येच डायनिंग असायची पद्धत होती. सो काही गोष्टी या बदललेल्या आहेत. सो असं जनरलाइज करता नाही येणार, की मुद्दामून फ्लॅट लहान होतो. रादर आता अनेक ठिकाणी 100 आणि 125% म्हणजे फ्लॅटला फ्लॅट झालाय लोकांना ऑलमोस्ट. त्यामुळे मोठेच फ्लॅट होत आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये. सो असं होणार नाही, की फ्लॅट तुमचा लहान होईल. मला फ्लॅट घ्यायचा आहे. एक रिडेव्हलपमेंटची स्कीम आहे आणि एक ब्लँड होती बॅरन त्याच्यावरती बांधलेली स्कीम आहे. तर मी ही कुठली स्कीम आहे रिडेव्हलपमेंट का बॅरन लँडवरची ह्याचा विचार करावा का फ्लॅट घेताना? का इट इज नॉट इम्पॉर्टंट? डिपेंड्स म्हणजे मला नाही वाटत त्याच्यामुळे काही फरक. आता मध्यवर्ती शहराच्या मध्यवर्ती भागात तर तुम्हाला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट प्रॅक्टिकली मिळत नाही. आज तुम्ही कुठेही बघा, आज सगळीकडे शहरामध्ये मेजर रिडेव्हलपमेंटचेच ऑप्शन आहेत. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट जसे तुम्ही थोडे शहरापासून लांब जातात, ते वाढत जातात. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे ऑब्व्हियसली बिल्डरला त्याचं फ्रीडम आहे काम करायचं, की त्याला फ्लॅट त्याच्या पद्धतीने, त्याच्या मानसिकतेप्रमाणे तो बसवू शकतो. खालपासून वरपर्यंत एका ग्रिडमध्ये एकसारखेच फ्लॅट जाऊ शकतात. रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच वेळा ते कॉम्प्रोमाइजेस बघायला मिळतात आपल्याला. कारण जुन्या मेंबर्सचे फ्लॅट्स असतात, त्यांचे साइझेस वेगवेगळे असतात. त्याप्रमाणे त्या बिल्डिंगचं ग्रिड डिझाइन केलं जातं. तो काही प्रमाणामध्ये जिथे अगदीच सोसायटी रिजिड असते, तिथे रिडेव्हलपमेंटचा प्लॅन थोडा कॉम्प्रोमाईज होतो. पण मग अशा ठिकाणी आम्ही हातच घालत नाही. जिथे सोसायटी फ्लेक्सिबल आहे, खालपासून वरपर्यंत ग्रिड नेऊ शकते. बऱ्याच वेळा लोकं म्हणतात, "नाही, आमचा एरिया एवढा आहे ना, आम्हाला याच्यापेक्षा थोडा एरिया आम्ही विकत घेतो, पण तुमच्याच साइझमध्ये फ्लॅट राहू द्या." मग अशा ठिकाणी मग ग्रीनफील्ड आणि रिडेव्हलपमेंट याच्यात फार फरक पडत नाही. पण साइज ऑफ द प्लॉट, अम्युनिटीजमध्ये ऑब्व्हियसली ग्रीनफील्ड प्रोजेक्टमध्ये लोकांना अम्युनिटीज जास्त मिळतात. मोठे प्लॉट्स असतात. 1 एकर, 1.5 एकरचे जर प्लॉट्स असतील, तर तिथे अम्युनिटीज जास्त मिळतात. पण शहरात असतं, की शेवटी लोकं विचार करतात, की अम्युनिटी माझ्या बिल्डिंगच्या आजूबाजूला आहेतच. मला एक चांगलं घर मध्यवर्ती मिळालं पाहिजे. सो तो ज्याचा त्याचा लाइकिंगचा प्रश्न आहे. मला असं वाटत नाही, की 2 प्रोजेक्टमध्ये ग्रीनफील्डच छान आहे, रिडेव्हलपमेंट नाही, असं काही नाही. तुम्हाला जिथे छान प्लॅन पटतो, उत्तम डिझाइन आहे, तिथे तुम्ही फ्लॅट घेतला पाहिजे. आता दुसरी केस स्टडी. मी पुण्यात राहणारा, एका सोसायटीत राहणारा आहे माणूस, फॅमिली आणि आता आमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला जायचा विचार करतीये. तर आम्ही काय-काय विचार करायचा? डेव्हलपर कसे निवडायचे? कसं हँडल करायचं? आता सोसायट्या सध्या खूप हुशार झाल्या आहेत पुण्यामध्ये. म्हणजे आता त्यांना तो 2019चा जो एक रिडेव्हलपमेंटची गाईडलाईन आहे, ती बऱ्याच सोसायट्या फॉलो करताना दिसतात. म्हणजे ते एक पहिले प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमतात. त्याची नेमणूकसुद्धा सर्वानुमते केली जाते. मग त्याच्याकडनं एक बेसिकली फिजिबिलिटी एनालिसिस केला जातो प्रोजेक्टचा, की बाबा आपल्या या प्रोजेक्टच्या समोरचा रोड एवढा, मिळणारा एफ-एस-आय एवढा, प्लॉट साईज हा. हे सगळं करून एवढं बांधकाम त्याच्यावरती होऊ शकतं. त्यातलं डेव्हलपरनी एवढं विकलं आणि आपल्याला एवढं दिलं, तर त्याला एवढा नफा राहील. आणि आपल्याला हे सगळं मिळू शकतं. सो असा एक फिजिबिलिटी एनालिसिस केल्यानंतर आता सोसायट्यांसाठी टेंडर काढलं जातं. मग आमच्यासारखे जे इंटरेस्टेड डेव्हलपर्स असतात ते टेंडर विकत घेतात. मग टेंडर ऑब्व्हियसली भरल्यानंतर प्रत्येकाचा एक टेक्निकल एनालिसिस केला जातो. कोणी काय अझम्पशन्स पकडलेली आहेत. मग याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स येतात. फक्त टेक्निकल एनालिसिस होत नाही. तर पुन्हा एकदा बिल्डरची क्रेडिबिलिटी चेक होते. त्याची फायनान्शियल एबिलिटी चेक होते. पूर्वी 3-4 वर्षापर्यंत सोसायट्या घाबरायच्या. की या बिल्डरला कसं विचारायचं, की "तू हे कसं काय करणार आहेस? फायनान्शियल तुझी काय सिच्युएशन आहे?"
आता सोसायट्या शार्प झाल्यात. सोसायट्या म्हणतात 3 वर्षाची इन्कम टॅक्स रिटर्न द्या. त्यांनी एक सीए अपॉइंट करून ठेवलेला असतो. पीपल हॅव गॉन टू एन एक्सटेंट ते आमचे जीएसटी नंबर घेऊन आमचं जीएसटीमध्ये काही ड्यू नाही ना, इन्कम टॅक्सबरोबर आमचा काही वाद नाही ना, आमच्यावर कुठले केसेस चालू नाहीत ना, हे सगळं सोसायटी हल्ली ड्यू डिलिजन्स करते. मग तुमचे पार्टनर्स कोण आहेत प्रोजेक्टमध्ये? तुमची नेटवर्थ काय आहे? गेले 3 वर्ष तुम्ही काय पद्धतीने बिझनेस केलाय? तुमच्याकडे अनसोल्ड इन्व्हेंटरी किती आहे? मग ते जर विकलं गेलं नाही तर तुम्ही आमच्या प्रोजेक्टला पैसे कुठनं उभे कराल? तुम्ही कुठल्या बँकेमधनं कर्ज घेता? काय रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज घेता? तुमचा सिबिल रिपोर्ट काय आहे? ह्या लेव्हलला सोसायट्या सुद्धा आता अभ्यासाला गेलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं, की हे खूप हेल्दी लक्षण आहे. याच्यामध्ये जो जेन्युइनली प्रामाणिकपणे उत्तम धंदा करत असेल ना, त्याला पुढचे 10 वर्ष सोन्यासारखे आहेत, असं मला वाटतं. जिथे तुम्ही आता कम्प्लायन्सेसमध्ये कुठे अडकलेले असाल ॲज अ बिल्डर, तर इट्स अ व्हेरी बॅड टाईम फॉर यू टू गो इंटू अ रिडेव्हलपमेंट. कारण लोकं आता प्रचंड चोखंदळ झालेत. पण आता काय आहे 100% ऑफर मिळते डोळ्यासमोर दिसतं. एखाद्याने 110 दिली तरी ते म्हणतात 10% राहू द्या. आता आधी तुम्ही दोघं मला हे प्रूव्ह करा, की तुमच्या दोघांपैकी चांगला कोण आहे? मग आम्ही 10% जाऊ पण देऊ. मला जास्त ऑफर नको. पण मला ह्या गोष्टी पण मिळाल्या पाहिजे. सो ॲज अ मेंबर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता टेंडरमध्ये जर फॉलो केल्या, की लोकं आता सरळ सांगतात. म्हणजे आता मोठ्या-मोठ्या सोसायट्यांना आम्ही आता मध्यंतरी एका पुण्यातल्याच सोसायटीसाठी एक्सरसाइज केला. त्यांच्याकडे टोटल मेंबर 255 मेंबर्स होते. त्याच्यामधली कमिटीच 55-60 लोकांची होती. बापरे! 70-80 लोकांना 3 बसेस करून पुण्यामधले आम्ही आमचे सगळे प्रकल्प नेऊन दाखवले. पण लोकांनी सांगितलं, "आम्हाला तुमची चालू कामं बघायची आहेत आणि हँडओव्हर केलेली कामं बघायची आहेत." लोकं एकदम हुशार झालेत आता. त्यामुळे ते येतात, काम पाहतात. बरोबर कन्सल्टंट घेऊन येतात, की यांची बाबा आर-सी-सीची क्वालिटी नीट आहे का बघा, वॉटरप्रूफिंग नीट केलंय का बघा. मग जे बिल्डिंग आम्ही कंप्लीट केलेल्या आहेत दाखवल्या, तिथे नंतर परस्पर जातात आणि लोकांना जाऊन विचारतात, की रांदेकरांनी आम्हाला ही बिल्डिंग दाखवली, पण तुमचा अनुभव काय? तो ॲज अ माझं म्हणणं आता कस्टमर इज द किंग. त्याला हे सगळं एनालिसिस करायचा अधिकार आहे. हं. त्यांनी ते पाहून चोखंदळपणे डेव्हलपर निवडायचा. पण जिथे ॲज अ सोसायटी आता माझा डेव्हलपर म्हणून सल्ला असा आहे, की आपल्याकडे काय झालंय, मोह संपतच नाही. म्हणजे पूर्वी 50% ऑफरमध्ये खुश होते. मग ते 70-80 झाले. आता 100 झाले, 125 झाले, 150 झाले. तर अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळा छान एनालिसिस केला जातो आणि तो एनालिसिस ऑफर वाढत गेल्यानंतर विसरला जातो. मग जो जास्त देतो त्याच्या मागे पळायला सुरुवात होते. तर कुठेतरी स्वतः समाधानी होणं पण गरजेचं आहे हं. आणि त्या समाधानाच्या बरोबरीने आपला प्रोजेक्ट समोरचा माणूस सेफली डिलिव्हर करून घेऊ शकतो, हे कागदोपत्री सुद्धा प्रूव्ह करून घेणं गरजेचं आहे. हं. अदरवाईज उद्या जर त्या माणसाने डिलिव्हर केलं नाही काही कारणास्तव, तर यू आर टू बी ब्लेम्ड फॉर. लोकं हेच सांगणार आहेत, की तुमच्या कन्सल्टंटनी सांगितलं होतं, की ही वॉज नॉट रिकमेंडेड. तुम्ही हौस आहे तुमची, जास्त ऑफरसाठी हं. गेलायत पुढे. त्यामुळे माझं पर्सनल मत आहे, की आपल्या ऑफरचा मोह सुद्धा लोकांनी कुठेतरी आवरला पाहिजे. आणि ॲज अ डेव्हलपर आम्ही हे नेहमी छान बोलतो वाक्य, की हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे आणि आपण बिल्डरनीच एकमेकांचे गळे नाही कापले पाहिजेत ऑफर आणि पर्सेंटेजमध्ये. पण ते आमच्याकडे पण अनफॉर्च्युनेटली ती रेस आता चालू आहे. एव्हरीवन वॉन्ट्स टू डू अ बिग प्रोजेक्ट. एव्हरीवन वॉन्ट्स टू बी इन अ प्राईम एरिया. त्यामुळे कधी-कधी अननेसेसरीली जास्त ऑफर्स दिल्या जातात, असं माझंही स्पष्ट मत आहे. हं. पण कुठेतरी तो आळा घालणं खूप गरजेचं आहे आणि ॲज अ कस्टमर आणि ॲज अ बिल्डर जेव्हा आपण सिलेक्ट होतो, तेव्हा आपण टेबलच्या एका साइडला येतो आणि तेव्हा दोघांनी हा विचार केला पाहिजे, की पुढच्या 3 वर्षामध्ये मार्केटमध्ये काय होणार आहे? आज ज्या रेटनी पुण्यामध्ये फ्लॅटची इन्व्हेंटरी वाढत चालली आहे, देअर इज हाय पॉसिबिलिटी दॅट वी माईट फेस सम स्लोडाउन. वी माईट फेस सम स्टॅग्नन्सी इन रिडेव्हलपमेंट. मग अशा वेळेस ज्या माणसाकडे होल्डिंग कपॅसिटी नसेल, ज्या माणसाकडे फायनान्शियल पॉवर नसेल, तर तो माणूस डेस्परेटली फ्लॅट विकायला सुरुवात करेल, ज्यानी मार्केटला करेक्शन येऊ शकते आणि फ्लॅट स्वस्तात विकले, की त्याची क्वालिटी डॅमेज होणार, त्याचा प्रॉफिट डॅमेज होणार. ओव्हरऑल हा प्रोजेक्ट जर असा इम्पॅक्ट होणार असेल, कॉन्टिंजन्सी प्लॅन कुठल्याही रिडेव्हलपमेंट सोसायटीजमध्ये मला बघायला मिळत नाही. तर तू जेव्हा आता कधीतरी तुझी रिडेव्हलपमेंट करशील, कारण तुझा पॉडकास्ट हा विचारवंतांचा पॉडकास्ट आहे. त्यामुळे मी नेहमी सांगेन, की 2% आज कमी घ्या. यू मस्ट हॅव अ कॉन्टिंजन्सी प्लॅन. देअर इज नो प्लॅन बी टू एनी रिडेव्हलपमेंट. आत्ता जेवढे बाहेर मार्केटमध्ये मोठ्या-मोठ्या ऑफरच्या रिडेव्हलपमेंट चालू आहेत ना, त्याच्यात उद्या ₹1000 जरी रेट करेक्ट झाला ना पुण्यामध्ये, की आम्ही 15,000 नी फ्लॅट विकत होतो, पण आता 14,000 नी विकावे लागतात. तर लोकांची वाट लागेल. या सिच्युएशनला ऑफर्स आहेत. तर हां. ॲज अ सोसायटी यू मस्ट अंडरस्टँड हॅज ही डन एनी कॉन्टिंजन्सी प्लॅन? हं. मग तो प्रोजेक्ट 5 वर्षाचा 8 वर्षावर जाणार आहे. पण एकदा बिल्डिंग पाडली, काम करणार म्हटल्यानंतर सोसायटीच्या स्वतःच्या मेंबर्सला रेराचं कव्हरेज नाहीये. सोसायटी इज अ को-प्रमोटर. हं. सोसायटी इज नॉट अ कस्टमर. लोकांना हे खूप गैरसमज आहे, की रेरा आहे, आपण बिल्डरला आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटला दिली,
5 वर्ष तो सांगतोय ना, त्यांनी 5 वर्षात नाही केलं तर आपण रेरात जाऊ. सोसायटी विल हॅव नो राइट. जो फ्लॅट नवीन विकत घेणार आहे त्याच्यासाठी येतो राइट. सोसायटीने हा सगळा अभ्यास करूनच हा डेव्हलपर नेमलेला आहे, हे रेराचं म्हणणं आहे. तो सोसायटी इज अ को प्रमोटर. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सोसायटीने पण विचार केला पाहिजे. साईटवरती सेफ्टी कंडिशन्स कशा फॉलो होत आहेत, कंप्लायन्सेस होतात का नाही, हे प्रश्न आपल्या डेव्हलपरला विचारले पाहिजेत. खूप टँजंट प्रश्न आहे हा. पण मला असं दिसतं रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग्स बघितल्यावर, की अरे रस्ता एवढाच आहे हं. आणि 7 मजली बिल्डिंग आहे. आणि विशेषतः ते एकावर एक रचलेले पार्किंग असतात, पझल किंवा स्टॅक पार्किंग. यानं मी फार असा कन्फ्यूज होतो. काय सांगाल? अनफॉर्च्युनेटली मेकॅनिकल पार्किंगला आता आपल्याकडे पर्याय नाही. म्हणजे इफ यू आस्क मी ॲज अ डेव्हलपर ऑल्सो फर्स्ट चॉईस वाह! सगळ्यांना जमिनीवर गाड्या लावायला मिळणं, याच्या इतकं काहीच सुख नाही. म्हणजे कशाला त्याच्यात जायचंय. पण आज एवढा आपल्याकडे एफ-एस-आय अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही 10,000 फुटाच्या प्लॉटवर आता 40,000 स्क्वेअर फूट बांधकामापर्यंत पोहोचलात. मग 10,000च्या प्लॉटवर 50 गाड्या कशा बसणार? मग त्या गाड्या बसवण्याकरता या पार्किंग सिस्टम झालेल्या आहेत. ज्या ओव्हर टाईम त्या पण उत्तम पद्धतीने इव्हॉल्व होत आहेत. जे प्रॉब्लेम्स एक 5-7 वर्षापूर्वी लोकं फेस करत होते, ते बरेच निगेट होत आलेले आहेत. सो असं मी म्हणणार नाही, की बाबा मेकॅनिकल पार्किंग इज अ फेल्युअर. अजिबात नाही. पण येस, इट इज सब्जेक्ट टू सम मेकॅनिकल एरर्स, इट इज सब्जेक्ट टू सम रिपेअर्स, इट हॅज गॉट अ रिकरिंग मेंटेनन्स कॉस्ट. हे सगळं आहे. पण शेवटी हा आपण केलेला एक ट्रेड ऑफ आहे, की आपल्याला त्यावेळेस जास्त एरिया बांधायचा आहे त्या प्लॉटवर. आपल्याला मॅक्सिमम बेनिफिट एफ-एस-आयचा घ्यायचा आहे. तर कुठेतरी आपल्याला पैसे खर्च करून या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागणार आहे. सो इट्स अ ट्रेड ऑफ आय वुड से. मेकॅनिकल पार्किंग आय विल नेव्हर से इज अ परफेक्ट आयडिया ऑफ एनी पार्किंग. पण तुम्हाला जर तुमचा मॅक्सिमाइज करायचा असेल बेनिफिट, तर तुम्हाला पर्याय नाही आहे करण्याशिवाय. अजून एक गोष्ट सध्या चर्चेत आहे ती म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट. हं. त्याचं एक प्राधिकरणही आलंय. त्याचे अध्यक्ष नेमले गेले. त्याला राज्याची बँक अर्थसहाय्य देणार आहे. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट काय आहे? ते कुणी करावं? आणि त्याच्यात तुमच्यासारखे डेव्हलपर मग काय रोल बजावतात? हा रिसेंटली आम्ही हाती घेतलेला उपक्रम आहे आणि लेटेस्ट आम्ही आमचा आत्ता एक सेल्फ रिडेव्हलपमेंटवरचा पहिला फोरम पुण्यातल्या सोसायट्यांसाठी केला आणि मला खूप आनंद वाटतो की ऑलमोस्ट 251-252 सोसायट्या आमच्याकडे रजिस्टर झाल्या, जो हा कन्सेप्ट जाणून घेण्याकरता करता उत्सुक होत्या. आता बेसिकली वी हॅव कम फ्रॉम अ कॉन्ट्रॅक्टिंग बॅकग्राऊंड. त्यामुळे आम्हाला ना कुणासाठी तरी कन्स्ट्रक्शन करून देणं ह्या माइंडसेटमधनं सुद्धा आम्ही आलेलो आहोत. म्हणजे आम्ही आता उद्यापासून ऑफिसमध्ये बसून फ्लॅटच फक्त विकू आणि सगळे आम्ही राजे आहोत, असा हा आमचा माइंडसेट नाही. त्यामुळे प्रॉबॅबली वी वर द फर्स्ट वन्स टू एक्सप्लोर इंटू इट. आणि आता एक प्रोजेक्ट आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या अंडर चालू केला, जो एरंडवणेमध्ये कर्वेनगर एरियामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो ह्याच्यामधला मेन कॉन्सेप्ट सेल्फ रिडेव्हलपमेंटचा असाच आहे, की परत एकदा ऑफरची सगळ्यांनाच खूप जास्त भूक आहे, की आम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळाला पाहिजे. मग सगळ्यात विषय काय होतो, की बेनिफिट वाढवायचा असेल तर काय? तर यू हॅव टू रिड्यूस ऑर कट डाउन ऑन युअर बिल्डर्स प्रॉफिट. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे कुठेतरी टॅक्सेस आणि कंप्लायन्सेस याच्यावरती रिबेट मिळायला पाहिजे. तरच तुमची ऑफर वाढू शकते. देन वी वर्कड आउट अ हायब्रिड मॉडेल फॉर रिडेव्हलपमेंट. जे तू म्हटलास ते अगदी बरोबर आहे, की महाराष्ट्र सरकारने सेल्फ स्वयं पुनर्विकासाच्या अंडर प्राधिकरण नेमलं. पण शेवटी काय आहे, शासनाच्या पॉलिसी डिक्लेअर झाल्यापासून त्या ॲक्चुअल इम्प्लिमेंट होणं, हा एक थोडा ट्रान्झिशनल पिरियड असतो. त्याच्यासुद्धा सेल्फ डेव्हलपमेंटच्या प्राधिकरणाने केलेल्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये तर एवढे उत्तम बेनिफिट सेल्फ डेव्हलपमेंटला दिलेले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न त्यांनी ॲड्रेस केला आहे, की तू जसं म्हटला, की जिल्हा बँक ही त्या सेल्फ रिडेव्हलपमेंटला फंडिंग करेल. त्याच्यामध्ये कुठल्याही सोसायटी ओनरची कुठल्याही पद्धतीची लायबिलिटी नसेल. सोसायटीची लँड बँकेकडे मॉर्टगेज होईल आणि जो ॲडिशनल एफ-एस-आय सँक्शन होतोय तो मॉर्टगेज होईल आणि त्याच्या विक्रीतनं ते त्यांचं लोन रिकव्हर करतील. हा इतका साधा आणि सिंपल कॉन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे. पण अजून पुण्यामध्ये जिल्हा बँकेकडनं एकही रुपया अजून सँक्शन होऊ शकत नाही. कारण त्याचे डिरेक्टिव्हज अजून आलेले नाही. मग अशा वेळेस सेल्फ डेव्हलपमेंट करू शकणार नाही का? तर आम्ही काय मॉडेल उभं करून दिलं सोसायटीला, की जिल्हा बँकेच्या जागी आम्ही येतो. आम्ही ॲज अ डेव्हलपर जेव्हा तुझी रिडेव्हलपमेंट करतो, तेव्हा वी कम विथ अ माइंडसेट, की आम्हाला आमचे पैसे इन्व्हेस्ट करायचेच आहेत. कॉर्पोरेशनचा प्लॅन सँक्शन करायचा आहेच आहे, टी-डी-आर विकत घ्यायचा आहेच आहे. मग हे पैसे आमच्याकडे रेडीली अवेलेबल असतात. आम्ही ते आमच्या कपॅसिटीवर उभे करू शकतो. मग आम्ही सोसायटीला ते आर्थिक सहाय्य उभं करून दिलं. आमच्या बँकिंग याच्यामधनं, जिथे आम्ही पर्सनल गॅरेंटर राहिलो, पण सोसायटीच्या प्रॉपर्टीवरती लोन रेज केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की ॲज अ ब्रँड आमच्याकडे कंटिन्युअस एन्क्वायरी असतात फ्लॅटसाठी. या एरियामध्ये आम्हाला फ्लॅट हवा आहे, या रिक्वायरमेंटचा फ्लॅट हवा आहे. सो आम्ही 4 ते 5 कस्टमर आयडेंटिफाय केलं. त्यांच्याकडनं एक लेटर ऑफ इंटेंट घेतले, की इथे हे प्रोजेक्ट झालं तर आम्ही हे घ्यायला इंटरेस्टेड आहोत. सो आमचा पुढचा 1 वर्षाचा कॅश फ्लो डिझाइन आम्ही करून घेतला
जिथे आमच्याकडे कळलं आम्हाला, की अरे पुढच्या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे या फ्लॅट विकून 5 कोटी रुपये येऊ शकतात. द ओन्ली थिंग वी नीड टू डू इज गेट द प्लॅन सँक्शन अँड गेट द रेरा रजिस्ट्रेशन डन. मग आम्ही प्लॅन सँक्शन करून घेतला. तेवढ्या वेळाकरता लागणारं लोन हे सँक्शन करून घेतलं. प्लॅन सँक्शन झाला, रेरा रजिस्ट्रेशन झालं. याच्यामध्ये सोसायटीला मात्र दे विल हॅव टू वर्क लाईक अ डेव्हलपर. त्यांना जी नंबर काढावा लागणार, त्यांना इन्कम टॅक्स कंप्लायन्स बघावं लागणार. पण देअर वी कम इन टू पिक्चर ॲज अ ब्रँड. मग आम्ही काय करतो, की या सगळे कन्सल्टंट्स आम्हीच त्यांच्यासाठी नेमतो. त्यांना सगळी प्रोसेस समजावून सांगतो. मग त्यांचे जी कंप्लायन्स आम्ही करून देतो. इन्कम टॅक्स कंप्लायन्स आम्ही करून देतो. रेरा कंप्लायन्सेस आम्ही करून देतो. आणि हे सगळं करत असताना वी चार्ज आवर फिक्स्ड फी, की जेवढं स्क्वेअर फूट सेलेबल एरिया आहे, त्या स्क्वेअर फुटावरती फॉर एक्झाम्पल ₹1,500 स्क्वेअर फूट इज माय फी फ्रॉम सँक्शनिंग युअर प्रोजेक्ट टिल हँडिंग ओव्हर ऑफ युअर प्रोजेक्ट. मग त्या सगळ्या ह्याच्यातनं फ्लॅट आमच्याच ब्रँडचा फायदा होऊन विक्रीला पण लोकं येतात. ते विकतात. काम आम्हीच करतो ॲज अ कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे आमच्या कामाची लोकांना शाश्वती असते, की आजूबाजूला काम करतात, तर हे इथं उत्तम काम करतील. तर ह्या सगळ्या मॉडेलमध्ये पैसे उभे करण्यापासून, कस्टमर आणण्यापासून स्टार्ट टू एंड सगळं आम्ही करतो. त्याची आम्ही फिक्स्ड फी घेतो. याच्यात फायदा सोसायटीचा प्राधिकरणाने दिलेले बेनिफिट अजून लागू झालेले नसले, तरी 2 फायदे तर खूप मोठे आहेत. एक म्हणजे डेव्हलपरला जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून देता फॉर रिडेव्हलपमेंट, तर तुम्हाला डेव्हलपरला जेव्हा कस्टमरला तो फ्लॅट बांधून देतो, तर त्यांना फ्री बांधून दिलेल्या एरियावर जी भरावा लागतो मार्केट रेटनी, त्या अच्छा. फ्लॅटच्या किमतीनुसार. तर आता सोसायटी डेव्हलपर झाली, त्यामुळे हा जी कॉम्पोनंट सगळा संपून गेला. त्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट डेव्हलपरबरोबर ॲग्रीमेंट केल्यावर स्टॅम्प ड्युटी येते. कोट्यवधी रुपयामध्ये हल्ली स्टॅम्प ड्युटी जाते. ती स्टॅम्प ड्युटी नाही, कारण सोसायटी स्वतःच्याच लँडवर डेव्हलप करते आहे. जी स्टॅम्प ड्युटी ह्याचाच फायदा आम्ही आत्ता काम करतोय तिथे असा झाला, तिथे 35% ऑफर लोकांना मिळायला कशीबशी परिस्थिती होती, तिथे आज त्यांना 65% ऑफर मिळाली. म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट झाली त्यांची ऑफर. हं. ओन्ली माइंडसेट ज्या लोकांची आत्ताच्या घडीला अशी आहे, की यात आपण वेळ देऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतो. इट इज लाइक बिल्डिंग युअर ओन बंगलो. मी आज माझा प्लॉट घेतला आणि मी जर त्याच्यावर घर बांधायचं असेल, तर मला जे कष्ट करावे लागतात, ते सगळे कष्ट करावेच लागणार आहे त्याच्यात आणि त्याची मानसिकता असेल त्यांनीच सेल्फ डेव्हलपमेंट करावं. ज्याला त्याची मानसिकताच नाही आहे, पण त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. मग त्या बेनिफिटच्या अगेन्स्ट ते कष्ट करणं परवडतं. बरं ह्या सगळ्या सिस्टम्स या तुम्हाला घरपोच आम्ही आणून देतोय आणि तसेच आम्ही पैसे घेतोय. त्यामुळे लोकांची ती मानसिकता हळू बदलणार आहे. आज तो प्रोजेक्ट बघितल्यावर अजून 4 प्रोजेक्ट अप्रोच झालेत, जे आता आम्ही त्यांच्याशी डिस्कशन फेजमध्ये आहोत. तर ज्याला ॲक्टिव्हली हे करण्यात इंटरेस्ट आहे, त्यांनी हे जरूर करावं आणि सेल्फ डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा फायदा, की इतर रिडेव्हलपमेंटमध्ये आधी ऑफर फायनल होते, मग डेव्हलपर फायनल होतो आणि मग प्लॅन फायनल होतो आणि मग सिलेक्ट केलेल्या डेव्हलपरनी दिलेला प्लॅनच आपल्याला ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय राहत नाही. मग तिथे लोकांची भांडणं सुरू होतात, की ऑफर ठीक आहे हो, पण मला प्लॅन नाही आवडत आहे माझा. आणि इव्हेंच्युअली तुमचं लग्न हे प्लॅनशी आहे ना, ऑफरशी नाही आहे. मग प्लॅन पटला नाही तर ही सगळी प्रोसेस झिरो आहे. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये एक्झॅक्ट उलटं होतं, की आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आर्किटेक्ट प्लॅन काढतो, पार्किंग बसवतो. पार्किंग तर तू मुद्दा काढलासच, की रिडेव्हलपमेंट करायची तर सगळ्या गाड्या पहिले कंपल्सरी करा, की आत लागल्या पाहिजेत प्लॉटच्या. नाहीतर पुन्हा रिडेव्हलपमेंट करून पुन्हा रस्त्यावरच गाड्या आपण लावणार असू तर आपण काय केला विकास? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आधी कस्टमरचे एक्झिस्टिंग मेंबरच्या सगळ्या रिक्वायरमेंट सॉल्व्ह होतात. त्यांना हवा तो प्लॅन मिळतो, हवी ती ऑफर मिळते आणि मग पुढे विक्री आणि हा व्यवहार सुरू होतो, जी जास्त ट्रान्सपरंट आणि योग्य पद्धत आहे असं मला वाटतं. तर सगळ्यांनी स्वयं पुनर्विकासाकडे ही गाडी जाणार आहे. 6-8 महिन्यामध्ये प्राधिकरण सुद्धा याच्यामध्ये ॲक्टिव्हली उतरेल आणि त्याच्यामध्ये खूप सारे बदल करतील आणि लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन चालू करतील असं माननीय दरेकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यांनी हेही सांगितलं, की तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही शासनाकडे अशा केसेस घेऊन या, आम्ही त्याची तुम्हाला नक्की मदत करू. पण हे वारं जसं मुंबईत सुरू झालं, तसं पुण्यात नक्की सुरू होणार आणि पुन्हा एक वेगळ्या कलाटणीला जाईल याची मला खात्री आहे. तुम्ही सतत असं म्हणताय गेल्या 55 मिनिटामध्ये, की रेरा आहे. 5 वर्ष काही हे नाही, ते नाही आणि इतकं सगळं भारी आहे. खरंच कायद्यानं वागतात का हो एवढे प्रॅक्टिकली? वागलं जातं. आज हे बघा, ज्या माणसाला स्वतःच्या रेप्युटेशनची व्हॅल्यू आणि चिंता आहे ना, मी त्यांच्याबद्दलच बोलतोय. ज्यांना रेप्युटेशनची व्हॅल्यू आणि काहीच चिंता नसते, ते काहीही वागू शकतात आणि मग ते काय कोर्ट कचेऱ्या आयुष्यभर पुरू शकतात. सो हं. मी अशा माणसांबद्दलच बोलतो आहे. मी माझ्या कंपनी फिलॉसॉफीमधनं बोलतो आहे, की मला उद्या कोणाशीही काहीही बोलण्याकरता किंवा भांडण्याकरता किंवा बाजू मांडण्याकरता कोर्टाची पायरी चढायला लागू नये. माझं जे रेप्युटेशन आहे, हे मी माझ्या कस्टमरच्या लेव्हलवरती बसून रिझॉल्व्ह केलं, तर मी एक उत्तम डेव्हलपर होतो आणि आमचं रिलेशनशिप हेल्दी होते आणि तीच रिलेशनशिप लाँग टर्म चालते, हे आमची फिलॉसॉफी. त्यामुळे ज्या लोकांना जेन्युइनली व्हॅल्यू आहे आणि ज्या लोकांना वाटतं, की माझ्या घरात राहणारा कस्टमर हाच माझा ब्रँड अँबॅसेडर आहे,
हे त्यांच्यासाठी मी जे बोलतो हे सगळं लागू आहे. पण ज्या माणसाला फक्त नफा कमवायचा आहे आणि मग कस्टमरला आम्ही फार काही व्हॅल्यू देत नाही, असं ज्यांचा माइंडसेट असेल, त्या लोकांबरोबर मग कस्टमरचे वाद-रेराच्या दरबारी चालूच आहेत. मग ते चालू राहणार. म्हणजे मग ते काय तुम्हाला इमिडिएट रिलीफ मिळणार आहे का? नाही. मग तुम्हाला तुमचे वाद मांडणं, कोर्ट कचेऱ्या आल्या, वेळ आला, पैसे आले, सगळ्याच गोष्टी आल्या, रिसोर्सेस आले. त्यामुळे जे सेल्फ कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी हे लागू आहे. आणि आपण काय म्हणूया अंडर आयडियल कंडिशन्स जे आपण गाडीचं मायलेज सांगतो. तर माझं काही प्रमाणातलं बोलणं हे इतरांसाठी अंडर आयडियल कंडिशन्स असू शकतं. बट वी ट्राय टू रन आवर कार ऑन दॅट आयडियल कंडिशन. आणि आज तागायत मला खूप आनंद वाटतो टचवूड की कोणालाही मला उत्तर द्यायला कोर्टात जायचे. मला उद्या कोर्टात या म्हटलं तर पटकन पत्ता पण सापडणार नाही अशी माझी परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं की शेवटी तू माझ्याकडे विश्वास ठेवून पैसे देतोस. तुझ्या भरोश्यावर माझा व्यवसाय होतो. त्यातनं मी नफा कमवतो आणि त्यातनं मी मोठा होत असतो आणि तुला तुझ्या स्वप्नातलं घर मिळत असतं. तर आपण एकमेकांना पूरक लोकं आहोत. तर आपण एकमेकांचीच काळजी घेतली पाहिजे. आपण एकमेकांच्या विरोधात जाऊन उभा राहिल्याने फक्त वकील, कोर्ट यांचे फायदे होणार आहेत. बाकी कोणाचाही फायदा होणार नाही. त्यामुळे कस्टमरनी चोखंदळ राहणं मात्र खूप गरजेचं आहे. आपल्याला एखादी गोष्ट खूप ते हर चमकती हुई चीज सोना नहीं होती. तसं आहे ते. तर ती चमकणारी गोष्ट 10 वेळा चेक करा, की आपल्याला एवढी स्वस्तात का मिळते एखादी गोष्ट? तेव्हा लोकांचा हाही प्रश्न असतो ना, "अहो बघा ते काय अशी गोष्ट आहे, एवढं स्वस्तात देतात, तुम्ही का नाही देत?" तपासून बघा. सगळ्या गोष्टी चेक करून बघा. एक ओव्हर सप्लाय होणार का पुण्यात? आणि दुसरं जे तुम्ही कार्पेट टू बिल्डअप लावता 35-40% हं. ते कसे जस्टिफाय करायचे? मला काही ते पटत नाही. पहिलं उत्तर ओव्हर सप्लाय पुण्यामध्ये होणार का? तर पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. आत्ता ज्या रेटनी प्रपोजल्स महानगरपालिकेमध्ये दाखल होतात, ज्या पद्धतीने एफ-एस-आय अवेलेबल होतो, ज्या पद्धतीने लोकं रिडेव्हलपमेंटला पुढे आलेले आहेत, खास करून ग्रीनफील्ड चालू आहे ती चालूच राहणार डेव्हलपमेंट कारण प्लॉट डेव्हलप होत जाणार, शहरं मोठी होत जाणार. हां. पण ओव्हर सप्लाय होऊ शकतो का? तर नक्की होऊ शकतो कारण की काय आहे, एका स्टेजनंतर घरं घेणारेच तर लोकं तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत ना. त्यामुळे ॲज अ बिल्डर आमचा कॉन्शियस प्रयत्न हाच आहे, की सप्लाय अशाच ठिकाणी क्रिएट करा, जिथे लोकांना बघून इथंच मला राहायचंय, अशाच लोकेशनमध्ये काम करा. मग तुम्हाला ओव्हर सप्लायने फरक पडत नाही. पण जिथे तुम्ही थोडी कॉम्प्रोमाईज सिच्युएशन आहे तुमची, लोकेशन उत्तम नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आहेत, तिथे मात्र ओव्हर सप्लायचा तुम्हाला नक्की त्रास होऊ शकतो. हा एक विषय झाला. आणि दुसरा विषय काय आहे, की कार्पेट एरियावर जर विक्री करायला गेली, आता वर्षानुवर्ष आपण सेलेबल बिल्ट-अप हा कन्सेप्ट ऐकला. तर रेरानंतर तर रेरा कार्पेटवर विक्रीला सगळी सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी कोथरूडमध्ये रेट 14,000 15,000 होता. तो आता कार्पेटवर सांगायला गेलं तर मग तो 22,000 सांगायला लागतो. मग लोकं घाबरतात, एवढा रेट कसा काय झाला? तर मेन हाच विषय आहे, की कार्पेट एरिया हा तुमच्या फक्त घरापुरता लिमिटेड आहे. पण तुमच्या कॉमन लॉबीज आहेत, तुमच्या लिफ्ट्स आहेत, तुमचे वॉटर टँक्स आहेत, टेरेसेस आहेत, फाउंडेशन्स आहेत, बेसमेंट्स आहेत, रिक्रिएशनल एरियाज आहेत, झोन आहेत. याचे पैसे कसे घ्यायचे? याची काय प्रत्येकाला वेगळी व्हॅल्युएशन काढून तर विक्री होऊ नाही शकत. पण सगळ्याचा वापर हा कॉमन म्हणूनच होणार आहे. मग त्याला पूर्वी 30% होतं. मग इन्फ्लेशन झाल्यावर ते 35% झालं. आता काही ठिकाणी 40%. सो याला 30, 35, 40ला गणित काही नाही. तुम्ही का 35% लोडिंग करताय आणि का 40% लोडिंग करताय? याचं ॲक्चुअल कॅल्क्युलेशन जर तुम्ही मागितलं, तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही. इट्स अ ट्रेंड दॅट हॅज बीन सेट. लोकांची एक मार्केटमध्ये ती मानसिकता झालेली आहे, की हां, कार्पेटवर 35% पर्यंत आपल्याला द्यावे लागतात बरं का ॲडिशनल सेलेबल एरियावरती पैसे आणि त्यावर हे चालू आहे. तुम्ही ॲक्चुअल कार्पेटवर कन्व्हर्ट करायला गेला, तर तो रेट 35% तिथे वाढलेला दिसतो. पण ह्या सगळ्या कॉमन अम्युनिटीजचे पैसे कुठून तरी घेतले पाहिजेत ना. म्हणून तो लोड आहे. शेवटचा प्रश्न. मी कितीही काही म्हणालो तरी लोकांना अजून डेव्हलपर किंवा बिल्डर यांच्यावर विश्वास बसत नाही. ते फसवणारच किंवा त्यांना त्यांचंच प्रमोट करायचं. या व्हिडिओलाही कमेंट येतील, की तुम्ही बिल्डरच बोलवलात, तो काय सांगणार. हे विश्वासाचं एन्व्हायर्नमेंट तयार होईल का ती पण आयडियल मायलेज कंडिशन आहे? काय आहे माहिती आहे का आता तू म्हणतोस ना, हा तर बॅकलॅश आम्ही रोज सहन करतो. याच्याकरता मी आणि संकर्षण कराडेने एक पॉडकास्ट सुद्धा केला होता आमच्या लेव्हलवर, की बिल्डरची इमेज सुधारायचीच खूप गरज आहे. म्हणजे हा बिल्डर हा कायम व्हिलन म्हणूनच पोर्ट्रे केला जातो किंवा प्रत्येक की हे फसवतातच आपल्याला. पण आता काय आहे ते आता कानफाट्या नाव पडलेलं आहे. आता काय ते कशामुळे पडलं? जुन्या काळात झाल्या असतील आणि तुम्ही असं म्हणणार नाही, की उगाच नाव पडत नाही. सगळ्यात पहिले तेच मी जो सुरुवात पॉडकास्ट आपण काय बेसिसवर केली, की अप्रोचॅबिलिटी नाही. जो माणूस ॲक्सेसिबल, अप्रोचेबल नसतो ना, मला सांगा ना, बिल्डर आणि पॉलिटिशियन या 2 लोकांना लोकं कधीच चांगलं म्हणत नाही. कारण तो पॉलिटिशियनही अप्रोचेबल नसतो ना. मग जे अप्रोचेबल नाहीये, त्याला पहिल्यांदा ठोकायचं धरून. असाच विषय आहे. मग पण बिल्डरच्या हातामध्ये ते अप्रोचेबल होण्याची सिच्युएशन आहे.
पॉलिटिशियन लोकांना किंवा नेता लोकांना तर खूप मोठा जनसमुदाय हँडल करायचा आहे. सगळ्यांपर्यंत पोहोचूच शकत नाही. पण ॲज अ बिल्डर मी जर 1000 फ्लॅट विकत असेल, तर त्यातल्या 500 लोकांना कधी ना कधीतरी 4 वर्षाच्या पिरियडमध्ये हाय हॅलो करण्याची वेळ माझी येऊ शकते. एक आमच्या बिल्डर म्हणून आम्ही आमचा कॉन्क्लेव्ह घेऊ शकतो. त्यांचे आम्ही ग्रीव्हन्सेस समजून घेऊ शकतो. त्याला उत्तरं देऊ शकतो. तर ह्या गोष्टी जर ह्या पद्धतीने हँडल केल्या, बिल्डरचं स्ट्रक्चर कॉर्पोरेट होण्याची खूप गरज आहे. अनऑर्गनाइज्ड सेक्टर वर्षानुवर्ष आहे आपल्याकडे. सो आपण ते आता ऑर्गनाइज करण्याकडे आमची दिशा आम्ही पकडलेली आहे, की फ्लॅट हँडओव्हर केल्यानंतर सुद्धा 2 महिने बिल्डरच्या ऑफिसमधनं फोन, की "तुला काही प्रॉब्लेम नाही ना बाबा?" इट टेक्स नथिंग. सो हा जर कल्चरल शिफ्ट हळू होत गेला, तर एक मे बी 8-10 वर्षांनी आपण पुन्हा हा पॉडकास्ट करू, तेव्हा तू म्हणशील बाबा, की मागच्या वेळेसपेक्षा सिच्युएशन आता बिल्डर्सची बरी आहे. पण आता यू हॅव टू बिकम अ सर्व्हिस प्रोव्हायडर. यू आर इन अ कॉर्पोरेट स्ट्रक्चर. यू हॅव टू बिहेव लाइक दॅट. यू आर सब्जेक्ट टू ऑल पब्लिक इन्फॉर्मेशन. तुमची सगळी गोष्ट प्रत्येकाला ॲक्सेसिबल आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या ट्रान्सपरंट पद्धतीने लोकांच्या समोर याल, चुकलं तर चुकलं म्हणाल. आज प्रॉब्लेम बिल्डर्सचा हा झालेला आहे. माझं चुकलं तर माझं चुकलं म्हणण्याची कोणाची हिंमतच नाहीये. तुम्ही सॉरी म्हणण्याने जेवढे प्रश्न सुटतात ना, तेवढे प्रश्न कशानेच सुटत नाही. लोकांचा प्रॉब्लेम हाच झालाय, की हा चूक झाला ना, तरी हा पडलं तरी नाकवर आहे. सोडून द्या. चूक काय माणूस आहे शेवटी. एवढ्या सगळ्या व्यवसायामध्ये चूक होऊच शकते. त्यामुळे जुन्या झालेल्या बिल्डर्समध्ये पण त्यांच्या मोठ्या-मोठ्या गोष्टी, कथा आपण ऐकतो, की बाबा त्यांची गणितं चुकली, ते फसले, ते बुडले. तर ही कधीतरी त्यांच्याकडनं माणूस म्हणून झालेली चूकच आहे ना. तर माझं असं म्हणणं आहे, की बिल्डर म्हणून तुम्ही पहिले जिथे चूक झाली ठीक आहे बाबा, मी हे रिपेअर कसं करून द्यायचा याचा प्रयत्न करतो. हा अप्रोच ठेवला ना, तर नक्की सिच्युएशन सुधारेल आणि मे बी आमच्यासारखी पिढी आता हळू-हळू येतीये, जी या बाबतीत कॉन्शियस आहे. मला असं वाटतं, की यू शुड ऑल्वेज बी होपफुल दॅट थिंग्स विल इम्प्रूव्ह आणि आम्ही पण एक चांगल्या टाटा, बिर्ला, महिंद्रा यांच्या लिस्टमध्ये जाऊन बिल्डरची पण एक कॅटेगरी येईल, की अरे बिल्डरसुद्धा इतके कॉर्पोरेट असतात. खूप खूप आभार. तुम्ही वेळ दिलात आणि युजरच्या अँगलच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. थँक यू.